हो सर. हां, काय मग? आज सुट्टी का कॉलेजला? हो. व्हॉट अबाउट अदर्स? हम्म. आहे का? ओके. सो ठीक आहे मग आज सुट्टी असेल तर म्हणजे सर्वांनी इथून मीटिंग जॉईन करणं अपेक्षित होतं. ज्याला घ्यायचं आहे तो नक्की घेईल. तर आणि तुम्हीच म्हणताल की सर ऑनलाईन सेशन बेस्ट होतं आजचं पण. आम्हाला सगळं कळलं आहे. तर लाईटचं जे नेचर आहे ते ड्युएल नेचर आहे. एक असतं वेव्ह नेचर, एक असतं पार्टिकल नेचर. आपण वेव्ह नेचर कुठल्या चॅप्टरमध्ये शिकलोय तर वेव्ह ऑप्टिक्स नावाचा जो चॅप्टर आहे, लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्ज. आणि दुसरं जे नेचर शिकलो आपण, हे बघा मी इथं स्क्रीन दाखवतो तुम्हाला. तर आपण लाईटकडे दोन नेचर आहेत, आणि ते दोन नेचर कुठलं तर पहिलं लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्ज. आणि वेव्जमध्ये आपण कुठला चॅप्टर शिकलो? वेव्ह नेचर पाहण्यासाठी आपण कुठला चॅप्टर शिकलो तर वेव्ह ऑप्टिक्स. मग वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण काही काही गोष्टी केल्या, सच ॲज आपण इंटरफेरन्स काय आहे ते कन्सेप्ट शिकलो. त्यानंतर इंटरफेरन्स झाल्यानंतर आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट शिकलो, बेंडिंग ऑफ लाईट शिकलो आपण. तर ते एक कन्सेप्ट शिकलो. त्यानंतर आपण याचा एक कन्सेप्ट शिकलो. थांब रे बाबा, माझं काम चालू आहे, विद्यार्थ्यांचे सेशन घेत आहे. हां, इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन. त्याच्यानंतर आपण तिसरा चॅप्टर शिकलो, तिसरा पॉर्ट शिकलो, पोलरायझेशन ऑफ लाईट. आठवते का तुम्हाला सर्वांना हे? ठीक आहे. सो हे हे जे सगळे नेचर आहे ना, म्हणजे हे जे जे फेनॉमेनॉन आहे रिलेटेड विथ लाईट दीज आर रिलेटेड विथ वेव्ह नेचर. मग वी हॅव परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट सच ॲज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, देन फ्रॉनहॉफर्स डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन ऑफ लाईट, ब्रूस्टर्स अँगल म्हटलं होतं आपण त्याला. ब्रूस्टर्स नावाच्या साइंटिस्टने ते फाइंड आउट केलं. सो वेव ऑप्टिक्स होने के बाद, वेव नेचर होने के बाद, वेव ऑप्टिक चैप्टर खत्म होने के बाद अभी अपन आ रहे हैं पार्टिकल नेचर में. तो क्या है पार्टिकल नेचर? तर उन्हामध्ये बघा, उन्हामध्ये दोन गोष्टी आहे. उन्हामध्ये म्हणजे सूर्याकडनं जो नॅचरल लाईट येतोय आपल्याला, तर त्याच्याकडे दोन गोष्टी आहेत. एक तर इट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्ज, आणि दुसरं उन्हामध्ये प्रकाश पण आहे आणि हीट एनर्जी पण आहे. दोन गोष्टी आहे. म्हणजे आय वुड से लाईट एनर्जी पण आहे, आणि दुसरं म्हणजे प्रकाश नाही का, आपण व्हाईट लाईट म्हणूयात आपण त्याला. ठीक आहे, सिंपल भाषेत बोलायचं म्हटलं तर. आता आपण बघा घरात बसलोय, आपण ट्यूबलाईट लावली असेल तर दॅट इज व्हाईट लाईट, पण त्याने आपल्याला चटका नाही बसत आहे. जसं आपण उन्हात उभं राहिल्यानंतर प्रकाश येते, अंधारातून आपण प्रकाशाकडे जातोय. जो पार्टिकल नेचरमध्ये मग काय, व्हाईट लाईट आणि ॲट द सेम टाइम त्याच्यात एनर्जी पण आहे. मग कुठली एनर्जी आहे? हीट एनर्जी. मग ही हीट एनर्जी कोण आणतं तर हे जे पार्टिकल्स आहेत ना लाईटकडे असणारे, ते पार्टिकल्स ही हीट एनर्जी घेऊन येतात. अँड दोज पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज फोटॉन्स. क्या बोलते उनको? फोटॉन्स. मग आपल्याला आता ह्या चॅप्टरमध्ये ड्युएल नेचर ऑफ लाईट, वेव्ह नेचर पण प्रूव्ह करायचं आहे आणि पार्टिकल नेचर पण प्रूव्ह करायचं आहे. तर पण आता इथं हे एक्सपेरिमेंट नाही करण्याचे, इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन. आता इथं काय करायचं आहे आपल्याला तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन. आपल्याला जो आपल्याला जो एक्सपेरिमेंट करायचा आहे की फोटो इलेक्ट्रिक इमिशन. मग काय आहे फोटो इलेक्ट्रिक इमिशन, आपण हे पुढे जाऊन बघूयात. मग आय वुड लाइक टू गो बैक ऑन टू द पीपीटी. यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को? प्री रिक्वेस्ट कळलंय का? गौरव, आदित्य, स्वरा, सुमित, प्रांजल, प्रिया, सोनाली. सोनाली हो सर. हो. या ओके. सार्थक, विराज, ऋतुजा. चहा प्यायला नाही गेले तुम्ही लोक? नाही तर लॉग इन केला असेल आणि मग गेले असतील चहा प्यायला. बरं का, तुम्ही भजे बिजे खायला गेले तर एकटे एकटे खायचं नाही. टापरे, एकटे एकटं खायचं नाही भजे. मलाही पाठवून द्यायचे. व्हिडिओ कॉल चालू करायचा वाटल्यास मला पाठवून द्यायचं. झाला चहा सर? झाला चहा? झाला चहा झाला. मग आता आता काय आता लेक्चर, आता लेक्चर चालू आहे. कसं चालू आहे? गोधडीतून चालू चालू आहे? आहे. गोधडीतून चालू आहे की टेबलवर बसलेत खुर्चीवर? बरोबर आहे सर. नक्की ना? हा, नाही तर आ, नाही तर उठलो काय होतो. तुम्ही निवांत आहे ना, निवांत झोपताल बिपताल गोधडी घेताल पांघरून बिंघरून, आणि चाललाय वाघसरचा व्हिडिओ. वाघसर इथं तन करतोय, घसात आणतोय, आणि तुमचं चाललंय आपलं गोधडीतून कार्यक्रम. असं नका करू, ठीक आहे. सो विल फोकस ऑन दिस ड्यूअल नेचर ऑफ लाइट पे. तो नेक्स्ट है अपन का, जो मैंने बोला अभी, वेव नेचर एंड पार्टिकल नेचर. सो मग लाईट दिसते, स्क्रीन दिसते सर्वांना? लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्स अँड लाईट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स. तर हे दोन नेचर आहेत. लाईटकडे दोन स्वभाव आहेत. जसं त्या रंग बदलू गिरगिटकडे असतात नाही का, आपण म्हणतो एखादा व्यक्ती अरे हे काय याचं रंग बदलतो राव, याचा स्वभाव बदलतो वेळवेळेला कामापुरता, असं तसं.
बर, मग रिफ्लेक्शन काय असतं, रिफ्रॅक्शन काय असतं, या गोष्टी बघितल्या आपण. इंटरफरन्स बघितलंय, डिफ्रॅक्शन बघितलंय. आठवतंय सर्वांना बच्चा पार्टी? इंटरफरन्स आठवला का? दिसला का? स्क्रीन दिसली का सर्वांना? हॅलो, आहात ना? जागे आहात ना? पटकन पटकन बोलायचं. यस नो काहीतरी म्हणत राहायचं. कळलं नाही तरी चालेल, यस नो म्हणत राहायचं. जगताप. येस सर. हा, येस सर म्हणायचं फक्त. म्हणजे मला असं दिसेल की अरे बाबा आहात तुम्ही, जिवंत आहात. बरं, ठीक आहे. सो थंब बिम काही पाठवायचं नाही बडे, मोक्का टाइमपास करायचा नाही. हा, थंब बिम पाठवायचं नाही. ओंकार बडे नुसतं तिकडून थंब पाठवतो. यस सर, ओके सर, बेस्ट चल रहा है सर. अरे भाऊ, ते आता आपल्याला आपण शिकण्यासाठी ही मीटिंग जॉईन केली आहे, बरोबर की नाही? बालेरावनी छान फोटो टाकला बरं का. कमेंट गुगल रिव्ह्यूज मध्ये बघितलं मी. बालेराव हो सर, हा स्टँड अपचा होता. हा, सेंड ऑफचा फोटो होता. सगळ्यांना दाखवतो मी, थांब 2च मिनिटं स्क्रीन शेअर करून इथं दाखवतो. आदेश कडून काय अजून टाकला नाही. मला 500 रिव्ह्यू होण्यासाठी काय तुम्ही मदत करत नाही बाबा. 497 झालेत. कोण कोण राहिलेत? बरं झालं मला आठवलं, बालेरावचं नाव बघितलं. थांबा, बेत पाहतो एकेकाचा मी आता. या 498 दिसत आहेत मला. कुणीतरी आत्ता मारला बरं का, लगेच दल्ला मारून घेतला रिव्ह्यूवर. सो 498. बच्चा पार्टी आपल्या सेशनमध्येच टेकवाडीने टाकलेलं दिसतंय. नाही पण 2 तासापूर्वीच टाकलाय. टेकवाडीला वाटलं असेल हे वाघचं लेक्चर आहे, आता गेले गेले वाघ लगेच सुरू करेल म्हणून रिव्ह्यू टाकला की नाही. ठीक आहे, बरं. सो आय एम हॅपी, बट लेट्स क्रॉस दिस 500+. तर कडू अजून टाकलेलं नाही. आदेश कडू रिव्ह्यू टाकलेलं नाही. हा, लगेच टाक. चल, मला 500 करायचे रिव्ह्यू. काही करायचं आता आपलं सेशन संपेपर्यंत. अजून कोणी नाही टाकला. बडे, तू सांगितलं होतं मी एडिट करून टाकतो म्हणून. सर, हा बोल. आपली व्हिडिओ कशी आहे मग? व्हिडिओ छान झाला. व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने, पण आधी टॉपिक संपवून घेऊ. ठीक आहे. सो लेट्स मेक इट 500. हा, मी काय म्हणत होतो तुम्हाला, तर हा कुणीतरी हा रिव्ह्यू पण लिहिलाय, छान लिहिलाय. दत्तगुरु महाराजांचं हे टाकलंय, काय म्हणतात त्याला, फोटो टाकला दत्तगुरु महाराजांचा. आणि सुजित सरांचं पण कौतुक झालंय. सगळ्या सरांचं कौतुक झालंय. सुजित सर इज अ फॅन्टॅस्टिक टीचर. हा, फक्त शिव्या घालतात जास्त असं म्हटलंय. दे हॅव ए वे ऑफ एक्सप्लेनिंग फिजिक्स कन्सेप्ट लाईक दॅट मेक्स देम इझी. आता इंग्लिश तुम्ही समजू शकता तोडकी मोडकी. इझी टू अंडरस्टँड. देअर क्लासेस आर ऑलवेज एंगेजिंग अँड कीप मी इंटरेस्टेड. And I am really enjoying learning SSA class. Thanks them. I was struggling specific challenges of असं तसं. प्रेम गाडेकर यांनी पण टाकलाय. मला आहे ना ह्याच्याकडे यायचंय. आपला भालेराव कुठे? भालेरावचं दिसतंय. हा, भालेरावने बघा फोटो कुठला टाकलाय. दिसला का सर्वांना स्क्रीनवर? हॅलो, आहात का सर्वजण? आहात का सर्वजण? आहात का? दिसतंय का फोटो? दिसतंय का? तेव्हा हे थोबडे सांगतो. स्तवन जाधव, पियुष ढेरे झोपलेत काय? पियुष ढेरे. आणि ह्या मुलाचं नावच आठवण नाही मला आता. आणि हा आठवतोय मला, ओंकार चिपाडे. त्यानंतर हा भालेराव आहे. भालेराव माझ्या शेजारी होता, तर भालेरावने लगेच हा फोटो टाकला बाबा. शेजारी कोण आहे? आदित्य डिके दिसतंय. रोहित पागिरे, मयूर वनवे. हा कोण आहे लाल शर्ट घालून आलेला? मजनू कोण आहे? हा फरतडे. आणि हा महावीर आहे. आणि हा माळवदेव होता आपल्याकडे. ठीक आहे. सो आहे, छान फोटो टाकलाय, कमेंट पण टाकली आहे. या, हॅपी टू सी ऑल ऑफ युअर फेसेस. बरं चला, झाले का? नाही झाले 500. कमिंग बॅक. चला, काय तुम्ही लय नालायक मुलं आहेत, काय टाकणार नाही. कडू तर टाकणारच नाही, मला माहिती. लय भाव खातोय कडूला. पाहतो उद्या सेशनला. विराज मोरे टाकला का नाही तू? रिव्ह्यू टाकला की नाही? विराज मोरे टाकलाय का? 500 करायचे तर आपल्या क्लासचे रिव्ह्यू आपल्याला. 500, 498 झाले. साहिल टेकवानी, राम राम. साहिल टेकवानी टॉप केलं म्हणे कालच्या परीक्षेमध्ये. साहिल, एम आय ऑडिबल? या भेटायला, या केबिन मध्ये भेटायला या. पेपर घेतो परत एकदा तुमचा. छान मार्क्स मिळवले तुम्ही. आय एम हॅपी. आणखी एक देतो पेपर तुम्हाला सोडवायला, चालेल ना साहिल? हो सर, हो सोडू. यस यस यस, दैट्स द कॉन्फिडेंस. या, बरं, कमिंग बैक. चलो, अपना प्रेजेंटेशन है
तो इंटरफेरेन्स ऑफ लाईट, देन डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, अँड देन पार्टिकल नेचर. ॲज आय सेड, लाईट इज सेड टू बिहेव लाईक पार्टिकल्स. मग याच्यामध्ये कोण असतात तर स्मॉल डिस्क्रीट सेट ऑफ पॅकेट्स असतात एनर्जीचे, आणि त्यांनाच आपण फोटॉन म्हणतो. काय म्हणतो? फोटॉन्स. बघा, हे सूर्याकडनं प्रकाश येतोय आणि जो प्रकाश येतो तो त्या पार्टिकलच्या फॉर्ममध्ये येतो, त्यांना फोटॉन्स म्हणतात. ते एनर्जीचे पॅकेट्स असतात, स्मॉल डिस्क्रीट पॅकेट्स. हे बघा इथं लिहिलं आहे, स्मॉल डिस्क्रीट सेट ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी, अँड दोज पॅकेट्स आर कॉल्ड ॲज फोटॉन्स. तुम्हाला पुढे दिसेलच. ठीक आहे. सो हे जास्त म्हणजे डीपमध्ये जायची गरज नाही आहे. ही नेम दोज पॅकेट्स. कुणी नेम केलं यांना? तर आपला जो प्लँक बाबा आहे, तुम्ही ऐकला असेल माझ्या तोंडून कधी, प्लँक्स कॉन्स्टंट म्हणून. तर आपण प्लँक्स कॉन्स्टंट जो असतो एचची व्हॅल्यू जी आहे ती ह्या मॅक्स प्लँक्सने शोधून काढलेली आहे. तर त्या एनर्जी पॅकेट्सला तो क्वांटा म्हणतो किंवा फोटॉन्स म्हणतो. सो फोटॉन्स आर डिफाइंड ॲज पॅकेट्स ऑफ एनर्जी. वन ऑफ द मेन कैरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन बाय पार्टिकल नेचर ऑफ लाइट इज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. जो मैंने आपको बताया कि कैसे पार्टिकल नेचर लाइट का प्रूव किया गया. वेव नेचर प्रूव केलं विद द हेल्प ऑफ इंटरफेरेंस, डिफ्रैक्शन, पोलराइजेशन. लेकिन पार्टिकल नेचर जो किसी ने प्रूव किया वो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट था, और ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट का बाप था आइंस्टाइन. आइंस्टाइन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, द फेमस आइंस्टाइन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आपल्याला शिकायचं आहे आता पुढे या चॅप्टरमध्ये. ओके. सो कमिंग बॅक, मग इथे बघा, तर आता प्रश्न विचारला MCQ मध्ये, लाईट हॅज यस बोथ वेव्ह नेचर ॲज वेल ॲज काय पार्टिकल नेचर. एवढ्या टॉपिकवर नाही, हे तर समजलंय का? हॅलो. येस सर. हां, मग सांगा, पार्टिकल नेचर म्हणजे लाईटकडे जे पार्टिकल्स असतात, जे सेट ऑफ एनर्जी असतात, त्यांना काय म्हणतात? भालसिंग, रेणुका भालसिंग, जागी व्हा. आंघोळ झाली का रेणुका? आर यू देयर? सांगा पटकन चला मला. सेट ऑफ एनर्जी पॅकेट जे रेणुका भालसिंगने मला असं वाटतं फक्त लॉग इन करून दिलंय, नाव दिसायला पाहिजे, अटेंडन्स होऊ द्या सरांची. आणि मी एक पाणी तापून आले तिकडे, तोपर्यंत आंघोळ करून आले. असं काही करू नका. अरे बाबा हो, हे सेशन मी परत घेणार नाहीये, लक्षात घ्या. खूप सोपा चॅप्टर आहे आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा चॅप्टर आहे. आणि मला नाही वाटत की तुम्हाला याच्यात बोर होईल म्हणून. तर समजणार नाही असं घडणार नाही. मी लिहून दाखवेल तुम्हाला. लाईट हॅज यस बोथ. बोलो कौन सा नेचर? वेव्ह अँड पार्टिकल. आणि पार्टिकल्सला काय म्हणतात? लाईटचे जे पार्टिकल्स आहेत त्यांना काय म्हणतात? सांगा पटकन. फोटॉन्स. येस, क्वांटा किंवा फोटॉन्स. आणि फोटॉन्सकडे जी एनर्जी असते ती कशी असते त्याचा फॉर्म्युला मी पुढे घेतो. ठीक आहे. इन पार्टिकल नेचर लाईट इज इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. ओके. इन पार्टिकल नेचर लाईट परफॉर्म्स. हां बोला. इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, फोटो इलेक्ट्रिक रिफ्लेक्शन. हे जे बाकीचे फेनॉमेनॉन आहे हे सगळे कशाशी रिलेटेड आहे? कुठल्या नेचरशी? लाईटच्या. लाईटकडे दोन नेचर आहे. एक यस वेव्ह नेचर. व्हेरी गुड. सो इन पार्टिकल नेचर लाईट परफॉर्म्स फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मॅक्स प्लँक्स क्वांटम थेरी. मग मॅक्स प्लँक्स नावाचा सायंटिस्ट होता, त्याने काय सांगितलं? मग आता आहे ना, मला प्रेझेंटेशन मोडमध्ये जाऊ द्या म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट येईल. मस्त प्रेझेंटेशन आहे बघा आता. In 1900 मॅक्स प्लँक केम अप विथ अ थेअरी. मॅक्स प्लँक नावाचा सायंटिस्ट, त्याने काय सांगितलं? मग इट टेल्स अस दॅट लाईट इज प्रपोगेटेड थ्रू फ्री स्पेस इन द फॉर्म ऑफ डिस्क्रीट पॅकेट्स और बंडल्स. ओके. दिस बंडल्स और पॅकेट्स आर कॉल्ड ॲज क्वांटा किंवा फोटॉन्स म्हणतात. जे आत्तापर्यंत झालं बघा. सूर्य दिसतोय, सूर्य चमकतोय, लागझुक होतोय दिवाळीच्या लाईटिंग सारखा. बर, आला प्रकाश आला. प्रकाश येताना आता पॅकेट्सच्या फॉर्ममध्ये एनर्जी आली. दिसली का सर्वांना? छान वाटतंय की नाही? अरे वाटतंय की नाही? आहे की नाही मज्जा? बघा हे पॅकेट्स ऑफ एनर्जी. मग यांना म्हणायचं क्वांटा किंवा फोटॉन्स. म्हणजे काय, सूर्य तिकडून दगड फेकून मारत नाही आपल्याला. उन्हामध्ये उभं राहिल्यानंतर काय दगड मारल्यासारखं वाटतं का? नाही. फक्त एनर्जी महसूस केली जाते, हीट एनर्जी अनुभवली जाते. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ ईच इन्सिडेंट रेडिएशन इज एफ है बरं का हे सिम्बॉल. हे फिजिक्समध्ये याच्यासाठी न्यू सिम्बॉल वापरतात. म्यू नाही, म्यू आपण मायक्रोसाठी वापरतो, इथं न्यू सिम्बॉल वापरतात फ्रिक्वेन्सीसाठी. देन ईच फोटॉन हॅज द एनर्जी, आणि एनर्जी ऑफ ईच फोटॉन इज गिवन बाय द फॉर्म्युला HF. एनर्जी ऑफ फोटॉन इज गिवन बाय द फॉर्म्युला
जे मुलं संध्याकाळच्या सेशनला होते शनिवारी त्यांना माहिती आहे मी हा फॉर्म्युला लिहून दिला होता. E इज इक्वल्स टू एच ऑफ एनर्जी ऑफ बँड गॅप म्हटलं होतं, वेर एच इज प्लैंक्स कांस्टेंट और एच का वैल्यू होता है 6.634 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. नोट किया क्या सभी ने? मी MCQ क्वेश्चन विचारणार आहे त्याचा आन्सर देता आलं पाहिजे. जमलंय का? कळतंय का? इथपर्यंत आलेलं कळलं का? समजलंय का? काळे, वैभव काळे, स्वरा, सुमित टापरे, टेकवानी, श्रुती खेडकर, शीतल काळे, समजलंय का? तांबे, पियुष ढेरे, छान फोटो होता, डोळे झाकलेला तुमचा. भालेरावने मुद्दा म्हणून टाकलाय बरं का तो फोटो, आहे ना भालेराव? नाही हो सर. हा मला माहिती आहे. पियुष ढेरे, त्याचा भेद बघ तू आता. ठीक आहे. मैक्स प्लैंक्स क्वांटम थ्योरी आई वाज एक्सप्लेनिंग अबाउट एनर्जी ऑफ फोटोन. तो H इज इक्वल्स टू आया अपना 6.634 इंटू 10⁻⁻34 सेकंड. अँड दीज फोटॉन्स ट्रॅव्हल विथ द स्पीड ऑफ लाईट. ऑब्विसली आता लाईट मधलेच आहेत फोटॉन्स म्हटल्यानंतर ते तेवढ्या स्पीडने ट्रॅव्हल करणारच आहेत. मग प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन काय आहे? प्रत्येक फोटॉनची एनर्जी किती असते? बोला, वाचा माझ्यासोबत. एनर्जी ऑफ फोटॉन इज गिवन बाय द फॉर्म्युला. कसं वाचणार याला? मी काय वाचत असतो याला? मी तुम्हाला सांगितलं याला काय वाचायचं? न्यू. काय सिम्बॉल? न्यू. न्यू म्हणजे हा असा काढतात सिम्बॉल. ओके. आता ते इथं प्रेझेंटेशन मध्ये मे बी त्यांना ते घेता नाही आलं. एनर्जी ऑफ फोटॉन मी असं लिहित असतो EPH इज इक्वल्स टू H न्यू. ठीक आहे. ओ सॉरी, न्यू थोडा जास्त त्याचे हात दोन्ही वरती गेले, असं काढतात न्यू. पण मी कन्फ्युजन नको म्हणून डायरेक्ट F वापरत असतो. सो व्हॉट इज F? सो F इज फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. ओके, लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी. स्पीड ऑफ लाईट किती असतो? तर ऑब्वियसली इट इज डिनोटेड बाय C. आणि मी युजली फॉर्म्युला असा लिहित असतो, लॅम्बडा इज इक्वल्स टू C बाय न्यू किंवा C बाय F. ओके बच्चा पार्टी, यहाँ तक चीजें क्लियर? अरे क्लियर का? Yes sir. हाँ. Hence the equation for energy becomes HF किंवा F ला रिप्लेस केलं, F इज रिप्लेस बाय C बाय लॅम्बडा. इथं बघा, आता इथं मी लिहिताना लिहिलं लॅम्बडा इज इक्वल्स टू C बाय F किंवा मी इथं लिहितो सेंस F जो था यहाँ पे, ये देखो F था, F को रिप्लेस किया गया, HF था, तो F इज रिप्लेस्ड एज C बाय लैम्बडा. ओके फाइन. हाँ नेक्स्ट. So where nu is frequency of incident radiation, lambda is the wavelength of incident radiation. Energy of photon is independent of the intensity. Intensity से काही घेणं देणं नाही. तुम्ही म्हणता दुपारी ऊन जास्त आहे म्हणून मग एनर्जी जास्त आहे का फोटॉनकडे, सकाळी ऊन कमी आहे उन्हाचा चटका कमी लागतो म्हणून नाही, तसं नाही. इंटेन्सिटीवर डिपेंड नाही ते, फक्त फ्रिक्वेन्सीवर डिपेंड. प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन्स कंटिन्यू केलं. फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. दिस इज अ व्हेरी इंपॉर्टंट स्टेटमेंट. IMP करतो याला. हे तुम्हाला परीक्षेत MCQ मध्ये विचारतात की फोटॉनवर कुठला चार्ज असतो. नॉर्मली आपण पाहतो इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो निगेटिव्ह, प्रोटॉनवर चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि न्यूट्रॉनवर चार्ज असतो न्यूट्रल इन चार्ज. सो त्याचप्रमाणे ह्या फोटॉनवर कुठला चार्ज असतो असा प्रश्न विचारला जातो. तर दे आर also electrically neutral and they are not deflected by electric and magnetic field. Obviously they don't have charge. Then even you have studied about alpha particle, beta particle. अल्फा पार्टिकल पे भी पॉजिटिव पार्ट होता है, बीटा पार्टिकल पे निगेटिव्ह होता है, गॅमा पार्टिकल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल लाईक दॅट फोटॉन्स. सो बघा आता इथं मी पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड दाखवली आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि नॉर्थ साऊथ पोल मॅग्नेटिक फील्ड पण दाखवली आहे. सो दोन फील्ड आहेत म्हणजे एका मागे एक सलग. पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्डमधून जाऊ द्या फोटॉनला, नंतर ना मॅग्नेटिक फील्डमधून जाऊ द्या. म्हणजे पहिला बोगदा जो होता तो इलेक्ट्रिक फील्डचा होता. मग जर आता इलेक्ट्रिक फील्डमधनं गेला बघा तर तो असा डायरेक्ट पास होईल, तो डिफ्लेक्ट होणार नाही. म्हणजे तो जर स्ट्रेट लाईनमध्ये, आता माझी लाईन स्ट्रेट नाही आली पण स्ट्रेट लाईनमध्ये चालला असेल तर तो स्ट्रेट लाईनमध्येच जाईल. इट वोंट गेट डिफ्लेक्टेड. जर इथं इलेक्ट्रॉन असता बच्चा पार्टी लोक समजून घ्या, इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो निगेटिव्ह, मग इलेक्ट्रॉन कुठे जातो तर पॉझिटिव्हकडे डिफ्लेक्ट होईल असा. ठीक आहे. इथं जर अल्फा पार्टिकल असतं, अल्फा पार्टिकल इज पॉझिटिव्हली चार्ज, तर अल्फा पार्टिकलचा पाथ इकडे गेला असता म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जकडे तो अट्रॅक्ट झाला असता आणि डिफ्लेक्ट झाला असता. ठीक है. सो बच्चा पार्टी देखो यहाँ पे पैकेट्स कैसे जा रहे हैं रे बाबा, स्ट्रेट लाइन में जा रहे हैं विदाउट एनी डिफ्लेक्शन. आई क्या बात समझ में सभी को?
बताओ मेरे को. हॅलो बच्चा पार्टी, समजतंय का? सर्वांना समजलं का मी काय सांगतोय? नक्की. हॅलो, नक्की समजलंय? थांबा मला बेत पाहू द्या, कोण कोण आहेत पाहू द्या. मीटिंग मध्ये कोण कोण आहेत, कोण कोण कार्यकर्ते आहेत घरचे. मयूर शाहरुख समजलं का? नक्की. कुठला चार्ज असतो? फोटॉन्सवर चार्ज कुठला असतो? टोमरे, फोटॉनवर चार्ज कुठला असतो? एनी वन ऑफ यू वुड यू लाईक टू आन्सर? एनी वन ऑफ यू? पवार. न्यूट्रल. यस, photons are neutral in charge, so they are not deflected by electric and magnetic field. बराबर क्या? आई बात समझ में आपको? ठीक है, so they are not deflected by electric and magnetic field. ठीक है, so coming back, so these were the properties of photons, so which we have studied. आणि मग आपण photons have definite amount of energy and linear momentum. The number of photons may not be conserved in a collision. ते बघू पुढे आता. ठीक आहे, मी तुम्हाला तिथे सांगेन. According to Planck's constant theory, light in vacuum travels in the form of, in the vacuum it travel in the form of packets किंवा photons. ठीक आहे, so photons, त्यानंतर waves. व्हॅक्यूम मध्ये कसा पास होतो? तर बोथ ए अँड सी, क्वांटा आणि फोटॉन दोन्ही शब्द एकच. बर, इन युज्युअल नोटेशन द मोमेंटम ऑफ फोटॉन इज. आता आपल्याला हे दिलंय त्यांनी, काय झालं, फॉर्म्युले दिलेत. हां, मी डी वाला फॉर्म्युला घेतो आणि मी आता इथं एक्सप्लेन करतो. हे बघा, मोमेंटम ऑफ फोटॉन. मोमेंटम म्हणजे काय रे बाबा? ओ पी. पी म्हणजे काय असतं? मास इंटू वेलॉसिटी. मग वेलॉसिटी ऑफ फोटॉन काय आता आपली, किंवा मोमेंटम ऑफ फोटॉन कसं लिहिणार बाबा एनर्जीच्या टर्म्समध्ये, किंवा मोमेंटमच्या टर्म्समध्ये कसं लिहिणार? तर हा प्रश्न त्यांनी विचारला आहे आपल्याला. तर आता आपण मोमेंटम, लिनियर मोमेंटम, मास इंटू वेलॉसिटी, मास ऑफ फोटॉन तर घेतलं नाही आहे. हां, एनर्जी इज इक्वल्स टू एच एफ लिहिलं सपोज आपण. हां, आणि एच इंटू एफ म्हणजे काय लिहिणार आपण? सी बाय लॅम्बडा. आणि एनर्जी इज इक्वल्स टू, आईन्स्टाईन बाबाने सांगितलं एनर्जी इज इक्वल्स टू एम सी स्क्वेअर लिहिला आपण समजा. तर आपल्याला मोमेंटम घ्यायचं ना. मोमेंटम इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ मास एंड वेलोसिटी. बराबर, ये देखो प्रोडक्ट ऑफ मास एंड वेलोसिटी, लेकिन यहाँ पे तो एम सी स्क्वायर है, तो एक सी इधर का सी दूसरे सी के साथ कट हो गया, तो यहाँ पे कौन बचा? एम सी. एंड एम सी इज इक्वल्स टू यहाँ पे कौन बचा फिर? एच बाय लैम्डा, आणि विच इज नथिंग बट पी. अरे बाप रे, एच बाय लैम्डा, एच बाय लैम्डा आंसर ही नहीं है. एच सी बाय लैम्डा, ये तो एनर्जी ऑफ फोटॉन है. एच लैम्डा बाय सी, मोमेंटम ऑफ फोटॉन विच इज मास इंटू वेलोसिटी. मास इंटू वेलोसिटी क्यों नहीं दिया बाबा? एनर्जी ऑफ फोटॉन इज ऑल्सो रिलेटेड विथ एम सी स्क्वेअर एच एफ लॅम्बडा. बरं थांबा एकच मिनिट, त्याचं एक्सप्लेनेशन काहीतरी दिलं असेल. बरं, का बरं दिलं बाबा आम्हाला सांगा? एच एफ बाय सी, एच एफ अपॉन सी. ओ ओ बच्चा पार्टी लो या. तो काय केलं माहिती की त्यांनी? हे बघा, एनर्जी ऑफ फोटॉन एच एफ दिलं आपला पहिला स्टेटमेंट. आणि एनर्जीचं सिम्बॉल, एनर्जी काय असतं मी तुम्हाला सांगितलं आईन्स्टाईन इक्वेशनमधनं, एम सी स्क्वेअर विच इक्वल्स टू एच एफ. मग हे सीला आहे ना, म्हणजे इथं डबल सी आहे सपोज, तर एक सी इकडे आणला आणि इथं ठेवला फक्त एम सी, मास इंटू वेलोसिटी ऑफ लाईट, आणि इथं बनवलं एच एफ अपॉन सी. आता हे थोडं उलटच झालं, म्हणजे हे पण बरोबरच आहे, पण इथं एफ बाय सीला मग आपण रिप्लेस केलं समजा 1 बाय लॅम्डाने, पण त्या ऑप्शनमध्ये नव्हतं. सो मोमेंटम ऑफ फोटॉन, मोमेंटम ऑफ फोटॉन एम सी कॅन बी रिटन ॲज एच एफ अपॉन सी. ठीक आहे, त्यालाच आपण ई पी एच अपॉन सी पण म्हणू शकतो, कारण एच इंटू एफ इज एनर्जी ऑफ फोटॉन. मी असंही लिहितो वाटल्यास, ई पी एच अपॉन सी विच इज मोमेंटम ऑफ फोटॉन. किंवा एफ बाय सीला आपण एच बाय लॅम्डाने रिप्लेस केलं होतं. आलं का? लक्षात आलं का? त्यांनी डायरेक्ट दिलं. तर मी एफला पण रिप्लेस केलं होतं. एफला रिप्लेस केलं तर ते जे 4 ऑप्शन आहेत ते 4 ऑप्शनपैकी आन्सर नव्हतं. आणि एफला जर रिप्लेस नाही केलं तर मोमेंटम ऑफ फोटॉन इथं एक फॉर्म्युला आला आहे मला. ठीक है, यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को? बच्चा पार्टी लोग, यहाँ तक चीज़ें क्लियर?
hello, hello. Am I audible? Yes. Yes. Yeah, okay, fine. मग आता पुढे जाऊयात. Let P and E denote the linear momentum and energy of emitted photon if the wavelength of incident radiation is increased. मग काय होतंय म्हणे, वेवलेंथ जर वाढवली तर कशावर काय फरक पडेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग आता ई स्टँड्स फॉर एनर्जी आहे, एनर्जी ऑफ फोटॉन. आणि मग पी स्टँड्स फॉर, मग आता दोन्ही फॉर्म्युले वापरतो मी बरं का. तर मग अशी मी मोमेंटमचा फॉर्म्युला बघितला, मग पी ऑफ फोटॉन इज एच बाय लॅम्बडा आला होता आपला वेवलेंथच्या टर्म्समध्ये. आणि एनर्जी ऑफ फोटॉन आपण कसं लिहितो रे बच्चा पार्टी, एच एफ किंवा एच सी बाय लॅम्बडा. ह्या फ्रिक्वेन्सीला जर रिप्लेस केलं सी बाय लॅम्बडाने, मग एनर्जी आणि वेवलेंथ कसे आहेत, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मोमेंटम आणि वेवलेंथ कसे प्रोपोर्शनल आहेत, ते पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जर वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन वाढवली तर दोघंही, इफ, मग इथं लिहितो इफ लॅम्बडा इंक्रीजेस देन बोथ, कोण, मोमेंटम ऑफ फोटॉन पीपीएच एंड कौन ईपीएच, दोनों क्या होगा, डिक्रीज होगा, घटेगा घटेगा. आंसर शुड बी डी. बघूयात. यस, कॉंग्रॅच्युलेशन. कळलं का सर्वांना? कळलं का मी फॉर्म्युला काय लिहिला? स्क्रीन दिसतीये का सर्वांना सांगा. हो. बच्चा पार्टी, एवढा माझा घसा दुखतोय तरी मी बच्चा पार्टी सेशन घेतोय. काय काय ए ऑप्शन पण तेच आहे. अरे हा राव, ए ऑप्शन पण तेच आहे. तर मग एक इन्क्रीज एक डिक्रीज असं काहीतरी करावं लागेल आपल्याला, इंक्रीज एंड डिक्रीज. ठीक है. सो ए ऑप्शन भी सेम है. हम ए ऑप्शन के साथ भी जा सकते, डी ऑप्शन के साथ भी जा सकते. मी इथले इथं बघितलं डाव्या बाजूला खाली तर ते मला दिसलं. वॉन्ट टू कीप योर इंक एनोटेशंस. नहीं, मेरे को नहीं रखना है इसको, क्योंकि मला असं वाटतं की तुम्ही रेकॉर्डेड सेशन बघावं. जर इफ़ यू हैव मिस्ड यू कैन सी दैट रिकॉर्डेड सेशन. ओके, यहाँ तक चीज़ें क्लियर, यहाँ तक चीज़ें क्लियर. सभी बच्चा पार्टी लोग जल्दी बताओ. विराज, वैष्णवी, वैभव, स्वरा, सुमित टापरे, टेकवानी, ठोंबरे, श्रुती खेडकर, श्रवण तोडमल, शीतल काळे, सार्थक टापरे, ऋतुजा तांबे, रोहित शेटे, रेणुका बालसिंग, प्रिया जगताप. सगळ्यांनी लगेच थंब पाठवायचा म्हणजे तुम्ही जागेत, मला कळेल. प्रांजल टुबे, पियुष डेरे, ओंकार बडे, यस, तनुजा मस्के, मयूर वनवे, त्यानंतर अजून कोण कोण आहे, मयूर सारुक, महेश गर्जे, पौर्णिमा वाघ, कृष्णा घालमे. हा चला पटकन सर्वांनी यस 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 यस. त्यानंतर ठोंबळ, त्यानंतर गायत्री दिंडे, गौरव बुकान, अविराज परजने, अथर्व पवार, आदित्य डीके, आदित्य आव्हाड, त्यानंतर अभिषेक भालेराव, आदेश कडू. वा वा वा. यस, तुम्हा लोकांची सर्वांची एनर्जी, उत्सुकता पाहून आनंद वाटला की एवढा पाऊस पडतोय बाहेर पण तुमची शिक्षणाबद्दलची आवड काही कमी होत नाही आहे असं दिसतंय. तुम्ही शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे असं मला दिसतंय एकंदरीत. ठीक आहे, शिक्षणासाठी वाहून कमी आणि घरच्यांच्या दबावामुळे जास्त वाहून घेतलेलं दिसतंय मला. घरचे म्हणले असं लिंक आली वागसरची, करा, जॉईन करा. घरी बसून फक्त मोबाईलमध्ये डोकं नका घालू. जगताप बोला. जगताप काय म्हणताय? हात वरती करून. जगताप काही डाऊट आहे का? प्रिया जगताप. नो सर. ओके, ठीक है. सो यहाँ तक चीज़ें क्लियर. फिर बच्चा पार्टी जाओ मैं आगे. तो यस, आपला जो आदित्य डिके तो डोळ्यात तेल घालून निरखून पाहतोय ऑप्शन्सला. बाकीचे लोक झोपलेत. वागसरलाही कळलं नाही दोन ऑप्शन सारखेच आहेत म्हणून. तर होत असतं. पण आदित्य डिके आपला बहिर्जी नाईक होऊ शकतो सक्सेस सायन्स अकॅडमीच्या साम्राज्याचा. अँकरिंग पण चांगली केली होती त्याने. तर डोळ्यात तेल घालून ज्या पद्धतीने त्याने ऑप्शन पण बघितले तर त्याबद्दल त्याचं मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. थँक्यू आदित्य डिके. चलो नेक्स्ट जाएंगे अभी. सो हर्ट्स ऑब्झर्वेशन. हर्ट्स नावाचा सायंटिस्ट होता, त्याचं काय ऑब्झर्वेशन होतं ते बघूया. जास्त याच्यावर नाही विचारलं गेलेलं. हेनरिक रुडॉल्फ हर्ट्स 1857 to 94. लयच जगला म्हातारा. नाही 1854 दिसतोय. मला वाटलं 1954 पर्यंत जगला की काय. सो ही वॉज अ जर्मन फिजिसिस्ट अँड
अपन जो फ्रीक्वेंसीला यूनिट देत असतो बच्चा पार्टी लोग, ये हर्ट्ज है, ठीक है. ड्यूरिंग एक्सपेरिमेंट ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव व्हॉट ही ऑब्झर्व दॅट स्पार्क गॅप कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी मोर इझिली व्हॅन इल्युमिनेटेड बाय UV लाईट. आता UV लाईट काय आहे तर ते फोटो इलेक्ट्रिक इमिशनमध्ये काम येणार आहे तुम्हाला. तर आता हे सर्किट बघा काय दिसतं रे इथं. डू यू रिमेंबर अबाउट दी अपना ट्रांसफार्मर, याद है आपको ट्रांसफार्मर अपना. ये देखो यहाँ पे ट्रांसफर दिख रहा है. स्टेप अप है या स्टेप डाउन है बताओ मेरे को बच्चा पार्टी, जल्दी बताओ रे बाबा. हेलो हेलो हेलो, माइक चेक माइक चेक. स्टेप अप है, करेक्ट है, स्टेप अप है. तो ये स्टेप अप है ना, स्टेप अप. यहाँ पे क्या दिया जाता है, इधर देखो, इधर सीरीज ऑफ बॅटरीज कनेक्टेड आहे और ये बॅटरीज क्या करते हैं, डाव्या बाजूच्या बॅटरीज. तर ह्या डाव्या बाजूच्या बॅटरीज तुम्हाला ते काम करून देतात. तर इथून आहे ना ती पॉझिटिव्ह सप्लाय पाठवला जातो. तर तो पॉझिटिव्ह सप्लाय इन द फॉर्म ऑफ पल्सेस पाठवला जातो. वरती बघा इथे इंटरप्टर म्हणून लिहिलेलं आहे, इंटरप्टर आहे की इथे इंटरप्टर. तर ह्या इंटरप्टर काय करतो, ह्या पल्सेसला स्ट्रेट लाईनमध्ये पाठवायचं तर पल्सेसच्या फॉर्ममध्ये असा DC सप्लाय असा फॉर्मच जातो. आणि इथं आहे ना मग इंडक्शन कॉइलमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर थ्रू त्याला स्टेपअप करतो. आणि ह्या हाय पोटेन्शियल पल्सेस आहे ना इथं स्पार्क गॅप. आता स्पार्क कधी जनरेट होतो, लाईट जर ऑन ऑफ झाली ना तर स्पार्क क्रिएट होतो. स्पार्क पावसाचे दिवस बघा, लाईट जर लागझूक झाली ना तर स्पार्क क्रिएट होतो. मग हे इंटेन्शनली यांना करायचं होतं. आता यांना काय करायचं होतं, हर्ट्ज नावाचा जो सायंटिस्ट होता ना तो भाऊ याच्याशी रिलेटेड होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे त्याला एक्सपेरिमेंट करायचे होते. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तुम्ही बघता, आपण मोबाईल फोनवर बोलतोय, इट्स बिकॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. दे ट्रॅव्हल एनर्जी ॲट द सेम टाइम दे ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन टू. आणि इवन दोज वेव्स आर नॉट इझिली त्यांच्यावर सायफर अटॅक नाही होत, सायफर किंवा इन्क्रिप्शन नाही होत. इन्क्रिप्शन झालेलं असतं त्यांचं, डिक्रिप्शन झालेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यावर अटॅक नाही होत. इन्फॉर्मेशन त्यातली कुठली चोरली नाही जात, किंवा एखाद्याचा फोन कुणी टॅप करायचं म्हटलं तरी ती इन्फॉर्मेशन चोरली नाही जात, असं ते गणित आहे. बरं, कमिंग बॅक, तर इलेक्ट्रिक स्पार्क एक्सपेरिमेंट त्यांनी केला होता. मग त्या इलेक्ट्रिक स्पार्क एक्सपेरिमेंटमध्ये काय ऑब्झर्व केलं त्याने, की जर आपण तो इल्युमिनेट केला, तो जो स्पार्कचा जो पार्ट आहे तो इल्युमिनेट केला UV लाईटला, तर तिथं लवकर इलेक्ट्रिक स्पार्क जनरेट होतोय. मग जे इलेक्ट्रॉन्स तिथं जनरेट होत आहे, विच वर जनरेटेड वेअर यूज टू बी नोन ॲज निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स, नाव दे आर नोन ॲज इलेक्ट्रॉन्स. आपल्याला फोटॉन्सबद्दल शिकायचं आहे. दिस डिस्कवरी वॉज कॉल्ड द हर्ट्ज इफेक्ट अँड नाव इट इज नोन ॲज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग आता विलियम हॉलवॅक, फिलिप लिनार्ड, जर्मन फिजिसिस्ट शोड दॅट की आपल्याला जे करायचं आहे इलेक्ट्रॉनिक इमिशन, तर कसं ते होणार आहे ते बघा. आता ह्या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा रे सर्वांनी. आता इलेक्ट्रॉन इमिशन ऑकर्स ओनली विथ रेडिएशन्स बिलो ए क्रिटिकल वेवलेंथ किंवा अबाव ए क्रिटिकल फ्रिक्वेन्सी. एखाद्या मटेरियलमधनं इलेक्ट्रॉनिक इमिशन, आता कसं ते मी सांगेल पुढं, त्याच वेळेस सुरू होतं ज्यावेळेस त्याच्यावर लाईट फॉल होतो, इन्सिडेंट होतो with less than the threshold wavelength and greater than the threshold frequency, कारण frequency and wavelength are inversely proportional. आणि जी kinetic energy आहे emitted इलेक्ट्रॉनची ती increase होत जाते as wavelength decreases or frequency increases, but it is independent of the incident radiation. ते मी दाखवत होतो तुम्हाला. बरं, तुम्ही आता केमिस्ट्रीमध्ये हे मेटल शिकले असताल बच्चा पार्टी लोक. अल्कलाई मेटल्स आर सुटेबल फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग अल्कली मेटल्स कोण, तेच का, तर अल्कली मेटल्स सच ॲज सीझियम, पोटॅशियम, सोडियम एमिट फोटो इलेक्ट्रॉन्स इवन वेन विजिबल लाईट इज इन्सिडेंट अपॉन इट. बघा बच्चा पार्टी लोक, तुमच्या समोर हे काही मी उदाहरणं दाखवले, सीझियम, पोटॅशियम अँड सोडियम. ठीक आहे, ते काय इमिट करत असतात, फोटो इलेक्ट्रॉन्स. मग आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कोणी डिस्कवर केला, तर हेनरिक हर्ट्झने डिस्कवर केला. आईन्स्टाईननी त्याचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मांडले, ते पुढे जाऊन बघूयात आपण. ठीक आहे, तर त्यांनीच हा मांडला. आणि विल्यम हार्कमा फिल्म इन्व्हेस्टिगेटेड दॅट कायनेटिक एनर्जी डज नॉट डिपेंड ऑन, कशावर डिपेंड नसते,
तर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशनवर डिपेंड नसते. ठीक आहे. इन्सिडेंट इंटेन्सिटी. हां, आता पुढे जाऊन तुम्ही शिकणार आहेत बच्चा पार्टी लोक हे फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ, इंटेन्सिटी की नन ऑफ दिस. तर फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ तर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग राहिला कोण? नन ऑफ दिस तर ऑप्शनच नाही आहे. मग इंटेन्सिटी म्हणजे लाईटची तीव्रता किती असू दे, इट डझंट मॅटर. व्हॉट मॅटर्स इज द फ्रिक्वेंसी एंड वेवलेंथ. तो इंटेंसिटी पे डिपेंडेंट नहीं काइनेटिक एनर्जी, वो देखेंगे अपन. थैंक यू. मतलब अपना सेशन नहीं खत्म हुआ. अरे बाबा, अपन का फिर से जाना है फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट पे. तो दिस वाज द जस्ट प्री रिक्वेसाइट विच इज़ रिक्वायर्ड फॉर द फोटो इलेक्ट्रिक इमिशन एक्सपेरिमेंट. यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को? जाओ मैं आगे फिर. या ओके, सो फाईन. मग आता आपण जाऊयात सेकंड पार्टकडे या पीपीटीच्या, अँड दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आज आपल्याला हा चॅप्टर संपवायचा आहे. सोपा आहे. ठीक आहे. मग बच्चा पार्टी लोक आता बघा पटकन, मी प्री रिक्वेस्ट तुम्हाला क्लिअरली एक्सप्लेन केलंय. आता बघा, सर्वांनी मजा घ्यायची. आता इथे सर्वांनी मजा घ्यायची. सर्वजण आहेत ना जागे? कमी चहा मारून येऊ. घसा गरम आहे ना सर्वांचा? घसा नाही, डोळे गरम पाहिजे तुमचे, हात गरम पाहिजे. आता लिहिलं नाही तरी चालेल, पण इकडे बघा, समजून घ्या कन्सेप्ट. हां, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? काय नेमकं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट का डेफिनेशन: द प्रोसेस ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सरफेस व्हेन लाइट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी फॉल्स ऑन द अल्कली मेटल सरफेस इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बरं, इथं काहीतरी दिसतंय. वरतून कुठले तरी बाणं आलेत. खाली मेटल सरफेस आहे. वरतून जे बाणं येतात त्याला म्हणतात इन्सिडेंट रेडिएशन. जे इमिट झालेत त्यांना म्हणतात फोटो इलेक्ट्रॉन्स. जे बाहेर पडलेत, बाहेर जाणारे बाणं. आणि एक अल्कली मेटल आहे खाली. हा जो दाखवलाय तो अल्कली मेटलच्या सरफेसमध्ये आहेत फ्री इलेक्ट्रॉन्स. अल्कली मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स. बच्चा पार्टी काय समजलं मग? इन्सिडेंट रेडिएशन आले. इन्सिडेंट रेडिएशन स्वतःची एनर्जी घेऊन आले त्यांचं, आणि अल्कली मेटल सरफेसमधल्या असणाऱ्या नॉर्मल इलेक्ट्रॉनचं कॉलिजन झालं. यांनी इन्सिडेंट रेडिएशननी स्वतःची एनर्जी त्यांना दिली अल्कली मेटल सरफेसला, आणि मग ते बाहेर पडले. ठीक आहे. स्टील कन्फ्यूज्ड? हो सर. लेट अस नाउ स्टडी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इन डिटेल. कन्सिडर ए मेटल प्लेट. हे बघा, मेटल प्लेट आहे. इट हॅज ए लॉट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. समजलं का? इथपर्यंत गोष्टी क्लिअर का? मेटल प्लेट आहे. इट इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इट हॅज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. कुठलाही गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी घ्या, लाईक कॉपर घ्या, ॲल्युमिनियम घ्या. दीज आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यांच्यामध्ये अबंडंट नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इझिली अवेलेबल असतात. दीज इलेक्ट्रॉन्स आर इन रँडम मोशन. येस, पता आहे. होय, कसं चाललंय? समजतंय का? बघा, चाललंय त्यांचं रँडम मोशन चाललंय. These electrons have a tendency to get excited when they receive certain amount of energy. These characteristics of electrons will be studied in this module. So, now according to Planck's quantum theory, the incident energy is in a discrete form, that is in packets form and not in continuous forms. Yes. Each photon coming from the same source has same amount of energy, and the energy is hf. In a metal surface, there are lot of free electrons, but these electrons cannot come out of the metal surface as it requires certain amount of energy. हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे स्वतःहून बाहेर नाही या मेटल सरफेसच्या बाहेर पडू शकत, कारण त्यांना बाहेर निघण्यासाठी त्यांच्याकडे एनर्जी हवी किंवा तेवढी एनर्जी नसते. मग काय करायचं? द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स त्याला म्हणतात वर्क फंक्शन. काय म्हणतात? वर्क फंक्शन. इकडे बघा, आता डिफरंट मेटल सरफेस हॅव डिफरंट वर्क फंक्शन. MCQ मध्ये विचारला जाणारा प्रश्न इम्पॉर्टंट. डिफरंट मेटल सरफेस हॅव डिफरंट वर्क फंक्शन. When light is incident on a metal surface, it should have a certain amount of energy. E is greater than or equal to work function W0. Consider a light energy which is incident on the metal plate. बघा आता, when light energy is incident on metal surface, the electrons absorb the energy, and if light has the same energy as that of W0, मी सांगा आता हे बघा, ही फॉल झाली आता एनर्जी. बघा, सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडलाय. आता त्यांना एनर्जी मिळाली की ते बाहेर निघतील.
बघा E इज इक्वल्स टू HF, इलेक्ट्रिक कोलिजन झालं, दिसलंय का? हे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले बच्चा पार्टी लोग, आणि जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले त्यांना म्हणतात फोटो इलेक्ट्रॉन्स. आई बात समझ में? देखो मैं फिर से पिक्चर दिखाता आप लोगों को, ये देखो रे बाबा, ये देखो आगे पैकेट्स. हाँ, नेक्स्ट पॅकेट्सनी इलास्टिक कोलिजन दिलं, फोटो इमिशन विल टेक प्लेस वेन. मग आता इन्सिडेंट लाईट जास्त पाहिजे बघा, फोटो इलेक्ट्रिक इमिशन होण्यासाठी इन्सिडेंट लाईट जास्त पाहिजे. मिळाली यांना एनर्जी, बाहेर आले, आणि उरलेली एनर्जी याच्यात फॉर्म झाली. आता मी तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन शिकवणार, त्याच्यात कळेल तुम्हाला ते. ठीक आहे, याला म्हणतात HFO इज ग्रेटर दॅन वर्क फंक्शन, अँड वेन इट इज लेस दॅन वर्क फंक्शन नो फोटो इलेक्ट्रिक इमिशन विल टेक प्लेस. मी सांगतो हां, एकच मिनिट. हां, नो इमिशन will not take place, so E is equals to, okay, when incident light has photo takes place. बा एकच मिनिट. the 3 conditions of photoelectric effect, work function. हां, आता काय वर्क फंक्शन बघा, आणि फोटो इलेक्ट्रॉन्स कमिंग बॅक. बच्चा पार्टी, आता मी इथे येतो, आपल्या नोट्सकडे येतो, आणि मग आता इथं एक्सप्लेन करतो. आता जास्त झाली थिअरी ही, आता थोडं लिहिण्याची प्रॅक्टिस करून दाखवतो तुम्हाला. तर इकडे बघा आता काय घडतंय. हे बघा, नॉर्मल शब्दात सांगायचं म्हणलं ना, मी डायरेक्ट एक डायग्रॅम काढतो. आता एक डायग्रॅम म्हणजे अशी आहे, इथं ब्लॅक दे बाबा मला कलर. तर डायग्रॅम अशी आहे, ह्या डायग्रॅममध्ये इथं सगळे, हा अल्कली मेटल आहे. कुठला मेटल आहे हा? अल्कली मेटल. हां, ह्या अल्कली मेटलमध्ये कोण आहेत प्रेझेंट, कोण आहेत इथे? हे डॉट डॉट म्हणजे कोण आहेत? फ्री इलेक्ट्रॉन्स. कोण आहेत? फ्री इलेक्ट्रॉन्स. आता ज्यावेळेस हे फ्री इलेक्ट्रॉन्स, आणि ते रँडम डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतात. आता हे इलेक्ट्रॉन्स स्वतःच्या मर्जीने ह्या मेटलच्या बाहेर नाही पडू शकत, जसं तुमच्या बाबतीत घडते. तुम्ही घराच्या बाहेर जर पडायचं म्हणलं तर आईवडिलांना सांगावं लागेल, आईवडिलांना विचारावं लागेल. मग तुम्हाला काहीतरी एनर्जी पाहिजे बाहेर पडण्यासाठी, म्हणजे तुम्ही त्यांची परमिशन घेतात. मग हे इलेक्ट्रॉन्स आतल्यात रँडम डायरेक्शनमध्ये ह्या बाउंड्रीच्या आतमध्ये फिरत राहतात. आतमध्ये काय गोंधळ घालायचा तुम्ही घाला, कुठल्या डायरेक्शनमध्ये घालायचा घाला, पण बाहेर जाण्यासाठी अनुमती नाही. आणि बाहेर जर जायचं म्हटलं तर त्यांच्याकडे स्वतःहून बाहेर जाण्याची तेवढी एनर्जी नाही आहे की दे विल कम आउट ऑफ ऑन देअर ओन ऑफ दिस सरफेस. मग काय करायचं, तर मग आपण इकडनं टाकली एनर्जी, याला म्हणतो आपण इन्सिडेंट लाईट. मग ही एनर्जी काय करते बच्चा पार्टी लोड, याच्याकडे जी एनर्जी असते ती असते E इज इक्वल्स टू HF. आता इथे एकच हे असतो का, फोटॉन असतो का? नाही, तर नंबर ऑफ फोटॉन्स असतात. म्हणून एनर्जी ऑफ नंबर ऑफ फोटॉन्स कैन बी रिटन एज EPH इज इक्वल्स टू NHF. तो यहाँ पे आया, यहाँ पे हिट किया, हिट करून तो आतमध्ये गेला, मग इकडून आला फोटॉन, हा आहे इलेक्ट्रॉन. फोटॉन काय करतो, फोटॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये घडतं इलेक्ट्रिक कोलिजन. फोटॉन आणि इलेक्ट्रॉन, वरतून फोटॉन आला लाईटकडनं, आणि इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन हा सरफेसमधला, त्यांच्यामध्ये घडलं इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे विदाउट लॉस ऑफ एनर्जी, त्याची एनर्जी एकमेकांना ट्रान्सफर होते आणि मोमेंटम पण ट्रान्सफर होतं. त्याला आपण म्हणतो की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम अँड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे यांच्या दोघांकडून एनर्जीमध्ये लॉस न होता आता ती एनर्जी एक्सचेंज होती. मग आता एक कन्सेप्ट येतो वर्क फंक्शनचा. वर्क फंक्शन म्हणजे काय, की सपोज असं समजा, वर्क फंक्शन म्हणजे एक प्रकारचे पैसे की आपल्याला ह्या वस्तूला खरेदी करून बाहेर घेऊन जायचं ह्या बिल्डिंगच्या. मग आपल्याला किती एनर्जी लागते, सपोज असं आपण लिहिलं 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी लागते, किंवा 5 रुपये लागता येते. तुमच्याकडे आहेत 3 रुपये. मला सांगा 3 रुपये जर असतील म्हणजे ही एनर्जी 3 इलेक्ट्रॉन व्होल्टच आहे, आणि हे ह्या कंपाऊंडमधून ही वस्तू बाहेर घेऊन जाण्यासाठी तुम्हाला लागतात मिनिमम 5 रुपये. तुम्ही बाहेर घेऊन जाऊ शकाल का त्या वस्तूला? नाही. तुम्हाला 2 रुपये उसने पण भेटत नाही, बँकेचं कर्ज पण भेटत नाही आहे. ठीक आहे, मग काय करायचं, काय नाही, हात हलवत बसायचं. तुम्हाला ते काय बाहेर काढता येणार नाही. हां, मग तुम्ही आले, आता तुम्ही म्हणताल 3 रुपये नको, मग इथं बघा ज्यावेळेस एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन, बघा मी काय सांगतोय कंडिशन, पहिली कंडिशन एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन
इन्सिडेंट म्हणतो आपण याला. व्हेन इट इज लेस दॅन दी वर्क फंक्शन. वर्क फंक्शन म्हणजे मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह दॅट इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस ऑफ द मेटल. ह्या मेटल सरफेसमधनं हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी मिनिमम एनर्जी म्हणजे वर्क फंक्शन. मग आपल्या इन्सिडेंट फोटॉनकडे तर 3च रुपये आहेत, त्याला बाहेर घेऊन जायला लागतात 5 रुपये. मग बाबा फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणार नाही. नो फोटो इलेक्ट्रिक इमिशन. समज में आई बात. ओके. मग सेकंड काय, आता तुम्ही म्हणतात बरं 5 रुपये लागतात ना, मी 5 रुपये घेऊन आलो, मग तरी होईल का? मग बघूयात. मग ज्यावेळेस एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल्स टू वर्क फंक्शन असेल, परत दोघांचं आता झालं इलॅस्टिक कोलिजन. मग 5ला 5 मिळाले, यस तुम्ही त्याला बाहेर घेऊन जाऊ शकता, म्हणजे हा इलेक्ट्रॉन याच्या सरफेसच्या बाहेर निघेल. पण बाहेर गेला की त्याची एनर्जी डोस होऊन जाईल, याच्या पुढे तो जाणार नाही. म्हणजे हे बघा, वरतून आलाय फोटॉन, सरफेसकडे कोण होता? सरफेसकडे कोण होता सांगा बच्चा पार्टी लोग जल्दी. मेटल सरफेस के पास कौन था? टापरे, स्वरा, वैभव, वैष्णवी, श्रुती केडकर, श्रवण तोडमल, सांगा पटकन. शीतल काळे, प्राजक्ता माळी, पियुष डेरे, सांगा पटकन. सांगा सांगा सांगा. काय विचारलंय सर तेच आठवण आहे. हे बघा, वरतून इन्सिडेंट लाईट आला, त्याच्याकडे आहे फोटॉन्स, सरफेसकडे आहे इलेक्ट्रॉन्स. आणि ज्यावेळेस आता हे दोघं मिळून बाहेर पडतील, तर बाहेर पडताना पडतो फोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं कॉम्बिनेशन, त्याला म्हणतात फोटो इलेक्ट्रॉन. काय म्हणतात? फोटो इलेक्ट्रॉन. सो बच्चा पार्टी, ज्यावेळेस इन्सिडेंट एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू वर्क फंक्शन असेल, तर त्यावेळेस फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणार, पण कायनेटिक एनर्जी 0 असणार. तो इलेक्ट्रॉन पुढे ट्रॅव्हल करू शकणार नाही. म्हणजे तो बाहेर तर पडेल सरफेसच्या, पण पुढे तो काही स्पीडने ट्रॅव्हल करू शकणार नाही. इथं फोटो इलेक्ट्रिक इमिशन यस, टिक करूयात आपण त्याला, यस फोटो इलेक्ट्रिक इमिशन. यहाँ पे नो, नो म्हणजे रॉंग करून टाकू. आणि इथलं जे फोटो इलेक्ट्रिक इमिशन झालंय, तर त्याला काइनेटिक एनर्जी पण मिळाली है. सो दोनों मिल गया उसको, फोटो इलेक्ट्रिक इमिशन भी हो गया, काइनेटिक एनर्जी भी मिल गई. और वो यहाँ से जो भागेगा वो भागेगा विथ सम एनर्जी, अँड दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. मग आइन्स्टाईन बाबाने काय सांगितलं, फेमस फोटो इलेक्ट्रिक इमिशन, की बाबा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगतो, वरतून एनर्जी इज इक्वल्स टू मिनिमम एनर्जी विच इज रिक्वायर्ड फॉर इट्स वर्क फंक्शन. जस्ट ए मिनट बच्चा पार्टी लोग, मेरे को लैपटॉप चार्जिंग को लगाने दो रे बाबा. लैपटॉप 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 चार्जिंग को लगाया. हां लावला, कनेक्ट केला, एकच मिनिट. ओके. सो बच्चा पार्टी, कमिंग बॅक. सो मग काय सांगितलं बाबा आइन्स्टाईनने, काय सांगितलं? आइन्स्टाईन म्हटलं मग की जी एनर्जी येणारी आहे, इन्सिडेंट होणारी जी एनर्जी आहे, त्या इन्सिडेंट एनर्जीचं कन्वर्जन होणार आहे. मग आता कन्वर्जन कसं होणार आहे बाबा इन्सिडेंट एनर्जीचं? तर एनर्जी प्लस, बघा मी काय म्हणतोय, एनर्जी प्लस वर्क फंक्शन प्लस मग जी एनर्जी इमिट होईल ना, ती इमिटेड एनर्जी, कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणतात. सो मला सांगा, व्हॉट डू मीन बाय वर्क फंक्शन? वर्क फंक्शन म्हणजे अशी एनर्जी आहे, हे बघा हे सगळी एनर्जी आहे. आपण आहे ना डायमेन्शनल ॲनालिसिस आठवा 11वीचं, सर इथं काय खाल्लंय रात्री ते आठवणार, सकाळी काय चहा पिलं की नाही ते आठवणार, तुम्ही डायमेन्शनल ॲनालिसिस आठवायला लावतात. हे बघा आपण त्याच क्वांटिटी ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. बघा परत एकदा सांगतो, आपण फिजिक्समध्ये, मॅथमॅटिक्समध्ये याच क्वांटिटी ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो, ज्यांचं सगळ्यांचं युनिट सेम आहे. आता इकडे एनर्जी ऑफ फोटॉन डाव्या बाजूला, उजव्या बाजूला कायनेटिक एनर्जी, म्हणजे एनर्जीचा टाईप कुठलाही असू द्यात, पण सगळ्यांचं युनिट सेमच, काय? जूल. मग हे वर्क फंक्शन पण एनर्जीच असायला हवं, कळतंय का? काही पुस्तकांमध्ये इट इज डिनोटेड ॲज W0, काही पुस्तकांमध्ये इट इज डिनोटेड ॲज φ0.
सो उसका मीनिंग चेंज नहीं होता, मीनिंग इज सेम। क्या? वर्क फंक्शन। एंड वर्क फंक्शन इज डिफाइंड एज मिनिमम एनर्जी जो अपन को चाहिए, मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड। किसके लिए चाहिए? एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव an electron from the surface of metal। ठीक है, मेटल के सरफेस से एक इलेक्ट्रॉन को रिमूव या एस्केप करने के लिए जो ताकत चाहिए उसको बोला जाता है वर्क फंक्शन। यहाँ तक चीज़ें क्लियर? अभी ये जो वर्क फंक्शन होता है ना, उसका प्रॅक्टिकल युनिट होता है मोस्टली। आता एनर्जी आहे, एनर्जी म्हटलं की युनिट जूलच यायला पाहिजे, जूल बाबा मान्य आहे, पण काय होतं प्रॅक्टिकल युनिट है नाउ दिस इज एनर्जी एसोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन। इलेक्ट्रॉन का मास भी छोटा, इलेक्ट्रॉन का चार्ज भी छोटा। कितना होता है इलेक्ट्रॉन का मास, कोई बताएगा? 9.1 इंटू 10⁻³ kg होता है। कितना होता है चार्ज ऑन इलेक्ट्रॉन? 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल कुलम असतं। मग now this work function is nothing but energy associated with electron, so that's why इसका practical unit आता है electron volt। ये practical unit है। तो work function can be anything but unit उसका होगा electron volt। ठीक है, so डिपेंडिंग ऑन द मेटल सरफेस वर्क फंक्शन का वैल्यू डिफरेंट होगा। बच्चा पार्टी लोग, कितने लोगों को फेमस आइंस्टाइन का इक्वेशन समझ में आया? फिर बच्चा पार्टी लोग बोलो, फिर से बताता हूँ। एनर्जी ऑफ फोटोन, इंसिडेंट फोटोन अगर वो लेस देन वर्क फंक्शन है, मतलब 3च रुपये है, 5 रुपये पाहिजेत बाहेर घेऊन जायला, तर वो बाहर नहीं लेके जाएगा। 5 के 5 एक जेट लाए तो उसको सिर्फ गेट के बाहर लेके गया, गेट के बाहर उसको स्पीड से डेस्टिनेशन तक जहाँ पे लेके जाना था वहाँ पे नहीं लेके गया। ठीक है, और अगर इंसिडेंट एनर्जी इज ग्रेटर देन द वर्क फंक्शन देन फोटो इलेक्ट्रिक इमिशन टेक्स प्लेस एंड काइनेटिक एनर्जी भी मिलेगा उसको। तो अपन फिर से पीपीटी की तरफ आते हैं, तब तक मेरे को बताओ रे बाबा, सभी को समझ में आएगा? वैभव, सुमित टापरे, सोनल डोमे, श्रुती केडकर, शीतल काळे, चला थंब पाठवा सर्वांनी, गरमागरम थंब पाठवायचा आहे। जागे आहात ना सर्वजण? का पावसामुळे झोप आली, थंडी वाजतीये, असं काही आहे का? थंडी वाजू देऊ नका। थंडी वाजत असेल तर उन्हात बसा, आणि ऊन पडलेलं नसेल तर पावसात बसा। फक्त मोबाईलला छत्री घाला, छत्री घेऊन बसा। डीके बरोबर आहे की नाही? भालेराव आहे की नाही? भालेराव गेला काय? पियुष डेरे आहे सर, आहे ना? हा, पियुष डेरे, भालेरावला बघून घे नंतर तू। पियुष म्हणेल माझा फोटो डोळे झाकले टाकला, भालेराव तुला काढावं लागेल। भालेराव काढायचं नाही बरं का फोटो, ठेवायचा तो। सर कॅमेऱ्यात काढलेला आहे तो सर्वदेनी। अरे वा वा, रिव्ह्यूज पाहतो सर्वांनी, टाळ्या वाजा छानपैकी। चला, किती झाले बघा? कुणीतरी आता बसल्या बसल्या टाकलाय रिव्ह्यू, 500 रिव्ह्यूज। यस, वी हॅव रिच्ड 500। ओंकार बडेनी माग दुसऱ्या अकाउंटवरून टाकला काय ना? ओंकार बडे आज टाकला काय ना? बरोबर का? बडे आहे का? आहे बडे व्ह्यू दिसतोय बाबा ओंकार बडेच्या नावाने। तुझंच आहे ना? हा, माझंच आहे। आणि हे कोण आहे खाली? कोण आहे मग? बाबासाहेब बडे कोण आहे? दुसऱ्या जीमेल अकाउंट वरून आहे। अरे बापरे, 2-3 टाकले काय तुम्ही जीमेल अकाउंट तुम्ही गुगल ब्लॉक करून टाकताल बरं का? गुगल बिझनेस पेज आपलं आयपी ऍड्रेस वेगळा होता ना बडे? होता ना, हा, आयपी ऍड्रेस म्हणजे मोबाईल वेगवेगळे पाहिजे। यस, थँक्यू। चलो बच्चा पार्टी करूयात आपण। 500 रिव्ह्यू झाले आपले। तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी। रोहित, तुम्ही तुमच्या घरी पार्टी करा, मी माझ्या घरी पार्टी करतो। चहा प्या तुम्ही आता रूमवर, माझ्या नावाने चहा प्या, सक्सेस सायन्स अकॅडमीच्या नावाने चहा प्या। आजचा चहा तुम्हाला माझ्यातर्फे, तुमच्याच घरून। आणि भजे बिजे जर काढले तर माझ्यासाठी घेऊन या। पावसाची तमा न बाळगता, मी जर आज सेशन घेऊ शकतो तर तुम्ही पण पावसाची तमा न बाळगता
माझ्यासाठी भजे घेऊन या घरून मस्तपैकी छान छान गरम गरम. हा बस बस लय फटाके फुटून राहिले. वा 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 वा. रोहित पागिरे तर चांगलाच कार्यकर्ता दिसतोय. रोहित पागिरे ऑनलाईनला उकळून प्यायला दिसतोय. ऑनलाईन सेशन कोरोनाच्या काळात नाही ऑनलाईन सेशन उकळून प्यायला दिसतोय. हे नुसते हेच करत असतील तुम्ही. श्रवण तोडबल मी पेटलाय तिकडून. ऋतुजा तांबे पेटली. हे काय करायचं रे तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन सेशन व्हायचे तुमचे त्यावेळेस काय करायचे? एनी वन ऑफ यू वुड लाईक टू शेअर युअर एक्सपिरियन्स? ज्यावेळेस ते शाळेतले शिक्षक लोक घ्यायचे तुमचे सेशन्स काय करायचे तुम्ही लोक? काही आहे का प्रसंग आहे का? मयूर शाहरुख काहीतरी म्हणतो. मयूर शाहरुख हार्ट गेम खेळायचो. हा टापरे बोल. फ्री फायर खेळायचो गेम. काय खेळायचे? गेम खेळायचो स्प्लिट करून स्क्रीन. ऑनलाईन गेम खेळायचे आणि इथं सेशनला पण जॉईन व्हायचे का? हो. कसं कसं पॉसिबल असायचं पण? बॅकग्राऊंडला चालू राहायचं स्टेशन. बॅकग्राऊंडला स्टेशन चालू राहायचं हा हा. आणि इकडे गेम खेळायचो. दुसऱ्या मोबाईलवर गेम खेळायचे होय? नाही याच्यातच बॅकग्राऊंडला चालू राहायचं स्टेशन. बर 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 बर. अच्छा अच्छा. हा म्हणजे जसं आपण लाईक आता जिओ सावन ऍप आहे. जिओ सावन ऍप द्यायचं प्ले करून बॅकग्राऊंडला तुम्ही दुसरं काम करू शकता. म्युझिक सायमल्टेनियसली चालू करू शकता असं का? ओके ओके छान छान. मग आता चांगला तुम्ही बाकीच्यांना सल्ला दिलाय. आता बाकीचे पण आता ऑनलाईन गेम खेळतील. आणि काय रे बाबा तुमचा सर्वांचा काय मिळून विचार झाला काय आज की आज लयच पाऊस पडतोय आज जायलाच नको अकॅडमीला? तुमचा काही अनऑफिशियल ग्रुप आहे का? म्हणजे आपला समजा सक्सेस सायन्स अकॅडमीचा ऑफिशियल ग्रुप आहे. अनऑफिशियल ग्रुपवर तुम्ही टाकला असेल नाही आज सेशनच नको घ्यायला असं काही झालं का? आज सेशनला जायला नको कुणीच नका जाऊ रे असं कोणी काही होतं का? कोणी म्हटलं होतं का? असं झालं का? हॅलो श्रुती साहिल टेकवानी का नाही आला तू? सार्थक टापरे का नाही आला? सर लय पाऊस. लय पाऊस होता. तू काय वाहून गेला असतं काय? लय पाऊस होता. नाही नाही ते बास्केटबॉल खेळायचं असलं तर लगेच ग्राउंडवर पावसात जाशील चिखलात खेळशील आहे की नाही? बरोबर का? सर इंडोर कोर्ट आहे तिथं. इंडोर कोर्ट आहे का? पावसात खेळायची मजा वेगळी असते ना. पण फुटबॉल कुठे खेळतो आपण? व्हॉलीबॉल कुठे खेळतो? तसं बास्केटबॉल खेळायचा. आणि बास्केटबॉलवर काय टर्फ तुमचं सिमेंटच असेल ना की नाही? वुडन आहे सर. वुडन आहे वुडन. अरे बापरे. मग काय तुम्ही लयच मोठी लोक दिसतात. मोठ्या पंक्तीतले लोक दिसतात तुम्ही. अवघड आहे. आपल्यापैकी कोणी खेळतं का बास्केटबॉल? खेळतं का रे आपल्यापैकी कोणी? मला असं वाटतं मयूर शाहरुख खेळतो वाटतं बास्केटबॉल. नाही राव सर. कराटे करतं कराटे. कराटे का फक्त ब्लॅक बेल्ट का? पण ते म्हणत होतं ना काहीतरी की मयूर पण सर चांगला बास्केटबॉल खेळतो म्हणून. नाही नाही. ठीक आहे बरं. बच्चा पार्टी लोक आता मला थोडा घसा गरम करावा लागेल. एवढ्यात जस्ट माझ्यासाठी हे बघा इथं चहा आलेला आहे. पार्सल चहा आलेला आहे. सो तुम्ही पण घसा गरम करा 2च मिनटं. ठीक आहे. सो तोपर्यंत मी चहा घेतो. मी आहे लाईव्हच आहे. कुणी जायचं नाही कुठे. वाटलंच लॉग इन तसं ठेवायचं. तुम्ही पाणी बिणी पिऊ शकता. सुसू करू शकता. ब्रेक घेऊ शकता. तुमच्या समोरच बसलेलो आहे. कुठं जायचं नाही कुणी. आपण सेशन घेतोय. आपलं सेशन संपलं नाही आज आपल्याला हे संपवायचं फोटो इलेक्ट्रिक इमिशन. ठीक आहे. पाणी प्यावं लागेल मला पण. थांबा 2 मिनटं. कॉंग्रॅच्युलेशन. पवार काय रे बाबा काय आला असायला? चॅटमध्ये कोणी काय मेसेज पाठवला काय? श्रवण तोडमल जीवला आहे की नाही पाऊस? आपल्या नदीला पाणी गेलं की नाही? गेलं.
गेला का? घरी आहे का तू? जेवलाय? हो सर, पॉवरला पण फिजिक्सला 19 आहेत. अथर्व पवारला का? अरे मग हा सर. काल त्याचं नाव टाकायचं राहिलं का टेक्वानी? आहे सर, त्याचं पण नाव आहे. नाही, केबिन मध्ये बोलवलंय का त्याला मी भेटायला? हो सर, ग्रुपवर जे नाव टाकलं होतं त्याच्यात आहे त्याचं नाव. हा हा हा, मला सांगत जायचं असं. हा, छान छान बा. केबिन मध्ये घेऊ आपण. नेमकं काय बाबा कन्सेप्ट तुम्ही वापरले, काय लॉजिक होतं तुमचं? एवढे छान मार्क मिळाले. डायरेक्ट तुम्ही 19 मार्क पाडले म्हणजे जोक नाही ना 25 पैकी. सर, हा, श्रवणचा बर्थडे आज. श्रवण तोडमल यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष शुभेच्छा. सर्वांनी श्रवणसाठी एक इमोजी पाठवा, बर्थडेचा इमोजी पाठवा. चला पटकन सर्वांनी. छान छान छान. आज भूतोन भविष्यती श्रवण तोडमल यांचा ऑनलाईन पद्धतीने बर्थडे साजरा करण्यात येत आहे. मी पण इथं वाटल्यास गुगल थँक्यू सर. थँक्यू. केकची इमेज टाकतो. थँक्यू सर. श्रवण, तुझा म्हणजे देवी बसल्या त्या दिवशी जन्म झालेला आहे का? हॅलो श्रवण, श्रवणसाठी खास केक आपण पाठवलाय. श्रवण, कुठला आवडतो सांग, तुझा फ्लेवर सांग, आवडता फ्लेवर. चल, लगेच इथं एक से बढ़कर एक ऑप्शन आहे आमच्याकडे. हॅलो, दिसतायत की नाही? हॅलो, एम आय ऑडिबल? स्क्रीन दिसतीये का? हो सर. हाँ श्रवण, कुठला केक पाहिजे सांग तू, कौन सा वाला? हैप्पी बर्थडे, बता चल, केक कौन सा चाहिए? श्रवणसाठी आपण गाणं पण वाजवू. चला पटकन, बर्थडे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा. आवाज येतोय का सांगा मला. Were you born between 1980 to 2000? Axis Max Life is offering customized term insurance plans. नाही रे बाबा. हो येते सर. अरे बर्थडे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा. बर्थडे आहे भावाचा. ओके, सो इट वॉज नाईस एंटरटेनमेंट. बरं ठीक आहे. रोहित पागिरे फुला हसतोय. ठीक आहे, पण हां छान आहे. चला, याने ॲटलिस्ट ऑनलाईन सेशन एंगेजिंग तरी राहतात. आपण ऑफलाईनमध्ये मस्ती करतच असतो, पण ऑनलाईनमध्ये पण मस्ती करता आली पाहिजे. त्याच्याशिवाय मग ते लेक्चर इंटरेस्टिंग वाटणार नाही आणि कधी वेळ होऊन जातोय ते पण कळणार नाही. बरं ठीक आहे. चहाचा स्वाद छान आहे. तुम्ही पण घेताय का चहा? सक्सेस सायन्स अकॅडमीचे 500 गुगल रिव्ह्यू झाल्याबद्दल ही चहाची पार्टी चालू आहे. तुम्ही तुमच्या वतीने तुमच्या घरी घेऊ शकता. ठीक आहे, चलो कमिंग बॅक. डन. वाघ सरांचा आता घसा गरम झालेला आहे. आता वाघ परत एकदा शिकारीला निघणार आहे. सो कॅमेरा बंद. हां, कमिंग बैक ऑन टू द फोटो इलेक्ट्रिक इमिशन. सो वर्क फंक्शन का डेफिनेशन समझ में आया सभी को? So it is defined as the minimum amount of energy required which must be incident on a photosensitive materials to liberate or to remove free electrons from its surface. Okay, so photoelectrons, the electrons emitted from the surface of a metal when light of suitable energy above a certain value falls on the surface are called photoelectrons. जे इमिटेड आहेत त्याला फोटोइलेक्ट्रॉन्स म्हणायचं. आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, बच्चा पार्टी, कधी पण फोटो इलेक्ट्रिक इमिशन सुरू नाही होत. मी तुम्हाला दाखवलं मगाशी की बाबा त्याला कंडिशन आहे. कंडिशन काय? एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वर्क फंक्शन. मग आता हे एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन कशी लिहितात? तर एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन, बच्चा पार्टी लोग ये देखो, मी स्टार्टिंगला लिहिलं होतं एनर्जी ऑफ फोटॉन इज गिवन बाय द फॉर्म्युला HF. मग
आता इन्सिडेंट फोटॉन आहे ना म्हटल्यानंतर फ्रिक्वेन्सी पण इन्सिडेंट असेल. जो त्यांनी स्टार्टिंगला फॉर्म्युला दिला होता ना, एच न्यू बोललो होतो बघा, न्यूच्या ऐवजी मी काय वापरतो सिम्बॉल एफ. तर एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन इज HFI, समजून घ्या. मग ही जी इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आहे, आता एच तर कॉन्स्टंट आहे, मग इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आहे ना, इट शुड बी, थांबा एकच मिनिट, आपली कंडिशन काय आहे, एनर्जी ऑफ फोटॉन, इन्सिडेंट फोटॉन मस्ट बी ग्रेटर दॅन और इक्वल टू वर्क फंक्शन. तो ये फॉर्मूला है HFI, सो दिस मस्ट बी ऑल्सो इक्वल टू रिलेटेड विथ फ्रीक्वेंसी. तो ये जो फॉर्मूला होता है वर्क फंक्शन का, इसको HF0 लिखा जाता है. सो व्हाट इज H? अगेन प्लैंक्स कांस्टेंट. व्हाट इज F0? नाउ दिस F0 इज कॉल्ड एज थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी. बच्चा पार्टी लोग क्या बोलते हैं इसको? थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी. की सपोज आपली जी वरतून लाईट येते बघा, मी काय सांगतोय, आता हा मेटल सरफेस आहे, ह्या मेटल सरफेस मध्ये आहेत इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स, बट ते स्वतःहून बाहेर येऊ शकतात का? नाही. मग वरतून कोण आलं तर फोटॉन. फोटॉन काय घेऊन आलं? एनर्जी. कारण फोटॉनकडे होते पॅकेट्स आणि त्यांच्याकडे होते एनर्जी. एनर्जीच्या पॅकेटचं आणि इथल्या इलेक्ट्रॉनचं झालं इलेक्ट्रिक कोलिजन आणि बाहेर पडताना पडला फोटो इलेक्ट्रॉन. पण हा कधी बाहेर पडतो? इकडनं हा बाहेर पडण्यासाठी इकडची जी एनर्जी लागते, ह्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते ती तेवढी पाहिजे. मग आता हे बघा, फ्रिक्वेन्सीशी म्हणजे आपण जे वर्क फंक्शन होतं ना, त्याला आता थोडं डेप्थमध्ये गेलो. F0 म्हणजे काय? आता फ्रिक्वेन्सी F0 फ्रिक्वेन्सी सपोज 1 × 10⁻⁴ हर्ट्स आहे, सपोज 14 हर्ट्स आहे. आणि इकडनं येणारी एनर्जी मग ह्या 1 पेक्षा मोठी पाहिजे, 2 पाहिजे, 1.1 पाहिजे तरी चालेल, 1 असेल तरी चालेल, पण 1 पेक्षा कमी नको, तरच फोटो इलेक्ट्रिक इमिशन घडतं असं मला सांगायचं आहे. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड एज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मग त्याच्या वरतीच इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी असेल तरच फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल. आणि खाली थ्रेशोल्ड वेवलेंथ, इट इज द मॅक्सिमम वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाईट. आता फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ उलटे असतात म्हणून मॅक्सिमम आणि फ्रिक्वेन्सीच्या केसमध्ये मिनिमम. ठीक आहे. बरं, तर या ओके फाईन. बच्चा पार्टी एकच मिनिट, मला प्रश्नाचं उत्तर द्या सर्वांनी. मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर फोटो इमिशन टू टेक प्लेस इज कॉल्ड एज, काय म्हणतात त्याला? मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर फोटो इमिशन टू टेक प्लेस इज कॉल्ड एज, काय म्हणतात त्याला? जी अमाउंट ऑफ एनर्जी, त्याला वर्क फंक्शन म्हणतात, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतात, थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणतात, वर्क फंक्शन म्हणतात, काय म्हणतात? वर्क फंक्शन. यस, अमाउंट ऑफ एनर्जी है तो इट इज कॉल्ड एज वर्क फंक्शन. ठीक है, वर्क फंक्शन. थ्रेशोल्ड वेवलेंथ नहीं, थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी नहीं, नन ऑफ दिस, वर्क फंक्शन. हाँ, दूसरा, द मिनिमम वैल्यू ऑफ फ्रीक्वेंसी रिक्वायर्ड फॉर फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज कॉल्ड एज, थ्रेशोल्ड शब्द वापरायचा त्यांना, थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी. ठीक है बच्चा पार्टी लोग, काय वापरणार शब्द? थ्रेशोल्ड. थ्रेशोल्ड म्हणजे लिमिट, त्याच्या वरती असलं तरच, नाही तर नाही. फ्रिक्वेन्सीच्या वरती आणि वेवलेंथच्या खाली. हे बघा, कारण आपण फॉर्म्युला लिहिताना काय लिहितो तुम्ही? एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल्स टू HF. आता इन्सिडेंट फोटॉन आहे EFHI इज इक्वल्स टू HFI hc/λI. तर मला सांगा, एनर्जी ऑफ फोटॉन, इन्सिडेंट फोटॉन, as Planck's is constant, it is directly proportional to the incident frequency, but it is inversely proportional to the incident wavelength. आई बात समझ में बच्चा पार्टी? इंसिडेंट फ्रिक्वेन्सी, इंसिडेंट वेवलेंथ, तो हे इनवर्सली प्रोपोर्शनल आणि हे फ्रिक्वेन्सी. मग तुमची इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा मोठी पाहिजे. इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड इन्सिडेंट वेवलेंथ शुड बी लेस दॅन थ्रेशोल्ड वेवलेंथ, कारण हे इनवर्सली प्रोपोर्शनल. आलं लक्षात? येईल लक्षात? मग मिनिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड फॉर फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज कॉल्ड एज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ थ्रेशोल्ड वेवलेंथ रिक्वायर्ड फॉर फोटो इलेक्ट्रिक इमिशन, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ रिक्वायर्ड फॉर फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज कॉल्ड एज थ्रेशोल्ड वेवलेंथ. बघूयात आपण जर त्यांनी आलं तर. हां बघा, आता तर उलटा केला शब्द. मग अशी मिनिमम होता, आता काय आला शब्द? कळलं? तो काय मधला डिफरन्स कळला? मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ.
तो उसको क्या बोलेंगे फिर? थ्रेशोल्ड वेवलेंथ। या आई बात समझ में बच्चा पार्टी लोग? अरे आली का? कंडिशन फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट टू टेक प्लेस काय काय कंडिशन आहे मग सांगा. पहिलं काय लिहिलंय बघा, HF इज ग्रेटर दॅन और इक्वल टू वर्क फंक्शन बराबर. इंसिडेंट फ्रीक्वेंसी इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी बराबर. इंसिडेंट वेवलेंथ शुड बी लेस दॅन थ्रेशोल्ड वेवलेंथ बराबर. ऑल ऑफ दिस आएगा आंसर. यस करेक्ट. कळल्या का तिन्ही कंडिशन? पहिली कंडिशन वाचा बरं. HF म्हणजे काय लिहिलंय हे? HF म्हणजे एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन विच इज गिवन ॲज HFI. मी असं लिहित असतो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वर्क फंक्शन. दुसरं इंसिडेंट फ्रिक्वेन्सी FI इज ग्रेटर दॅन इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेंसी. तीसरा इंसिडेंट वेवलेंथ इज लेस दॅन थ्रेशोल्ड वेवलेंथ. आई बात समझ में? बच्चा पार्टी लोग बताओ चलो जल्दी मेरे को बाबा. हॅलो समजलंय का? इथपर्यंत समजलंय का सर्वांना? सांगा मला. अभिषेक, आदित्य DK, अवार्ड, हा बोला. काय? तेजस्वी, ज्ञानेश्वरी समजलंय का? मला सांगा. या आता चीजे क्लिअर? म्हणजे हे 3 कन्सेप्ट कळले का? कारण हे बघा, ही मुहूर्तमेढ आता तसं पाहायला गेलं ना, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी इथून सगळे कन्सेप्ट आता फोटो इलेक्ट्रिक इमिशनचे तयार होणार आहेत. आणि हा चॅप्टर आहे ना खूप मस्त आहे. फक्त याचे ना न्यूमेरिकल्स अवघड आहे ना, म्हणून मुलं करत नाही. आणि न्यूमेरिकल्स मी अशा टेक्निक देणार आहे तुम्हाला बच्चा पाठी लोक की यू विल फॉल इन लव्ह विथ दोज न्यूमेरिकल्स. मॉडर्न फिजिक्स आहे ना, म्हणजे मी माझं स्वतःची पाठ थुपटून घ्यायचं म्हणून नाही, पण मॉडर्न फिजिक्समधले जे न्यूमेरिकलचे कन्सेप्ट ना, तुम्ही जर माझ्या पद्धतीने गेले ना तर तुम्हाला कधीच त्याच्यात अडचण येणार नाही. तर आता मी तुम्हाला ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशनचा हा पार्ट दाखवतोय. बच्चा पार्टी एक कन्स्ट्रक्शन समजून घ्या. ठीक आहे. आपण एक्सपेरिमेंट करणार आहे आता. एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघून घ्या. आणि हे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग मी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ठेवतोय, यूट्यूबच्या व्हिडिओच्या फॉर्ममध्ये ठेवतोय. सो यूट्यूबचा व्हिडिओ आपल्याला प्ले करायचा आहे. DK मला आठवण कर यूट्यूबचा व्हिडिओ प्ले करायला. बरं, कन्स्ट्रक्शन तर हर्ट्झ एक्सपेरिमेंट अरेंजमेंट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची. तर ती जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे, त्याच्यात काय काय असतं? तर इट कन्सिस्ट ऑफ इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब विच हॅज ए कॉर्ड्स विंडो W. बघा ही अशी एक इव्हॅक्युएटेड ट्यूब आहे, वरती त्याला विंडो आहे. आता कॉर्ड्स म्हणजे काय? तर कॉर्ड्स इज अ सिलिकेट क्रिस्टल मिनरल विच इज फाउंड अंडर द अर्थ्स कॉन्टिनेंटल क्रश. त्याचा उपयोग काय? तर इट इज मेड अप ऑफ कॉर्ड्स बिकॉज इट अलाउज ओनली UV rays to enter the tube and the photosensitive only entertains UV rays. म्हणजे ही जी कॉर्ड्स विंडोवरती जी लावली ना, तिचा उपयोग काय असा MCQ मध्ये प्रश्न येतो. तर यातनं फक्त अल्ट्रा व्हायलेट रेजच आतमध्ये गेले पाहिजे. सूर्याकडनं येणारा रेज जो असतो तो UV रेज असतो. कळलंय का? बघा तिथून लाईट एंटर होणार आहे. आणि ह्या ग्लास ट्यूबमध्ये कन्सिस्ट ऑफ काय काय असतं बघा. एक फोटोसेन्सिटिव्ह प्लेट असते, ती दाखवला तर इथे येईल बघा. हां हे बघा, याला म्हणतात इलेक्ट्रोड, याला म्हणतात कलेक्टर. इलेक्ट्रोड म्हणजे फोटोसेन्सिटिव्ह प्लेट आहे. ॲट दिस इन्स्टंट द फोटोसेन्सिटिव्ह प्लेट E हॅज निगेटिव्ह चार्ज अँड मेटल C हॅज पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे कलेक्टरवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रोडवर निगेटिव्ह चार्ज आहे. इट कन्सिस्ट ऑफ ए रिव्हर्सिंग की नोन ॲज कम्युटेटर which is used to maintain the collector plate C at desired potential. हे याला कम्युटेटर की म्हणतात. आता ते पुढे एक्सपेरिमेंट करायचे असले, हे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे बरं का. त्याच्यामुळे तुम्हाला आता हे अशा एक डायग्राम दाखवतोय. व्होल्टमीटर एक असतं, हे बघा व्होल्टमीटर, मायक्रो ॲमीटर. तर ॲमीटरमधनं करंट चेक करणार आहे आपण. इट कन्सिस्ट ऑफ ए व्होल्टमीटर विच इज यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स अँड मायक्रो ॲमीटर टू मेजर द फोटो इलेक्ट्रिक करंट. ओके, कुठे लावलंय? मायक्रो ॲमीटर हे हमेशा सिरीजमध्ये जोडतात आणि व्होल्टमीटर हे हमेशा अक्रॉस द जंक्शन जोडतात. परत एक रिओस्टॅट असतो. रिओस्टॅट आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स व्हॅरी करण्यासाठी प्लेट्समधलं मदत करतो. त्यानंतर बॅटरी जे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करण्यासाठी मदत करणार आहे. आता बघा बच्चा पार्टी, एक मिनिट सर्वांनी इकडे बघा.
ह्या इलेक्ट्रोडवर तुम्हाला द्यायचा आहे निगेटिव्ह चार्ज ह्या प्लेटला, आणि ह्या प्लेटला द्यायचा आहे पॉझिटिव्ह चार्ज. काय होतं, ह्या क्वार्ट्ज विंडो मधून लाईट आला, लाईट फॉल होतो ह्या प्लेटवर. आता याच्यावर ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत. मग अशी तुम्हाला दाखवले बघा फ्री इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हे जे मेटल आहे ना, आता हे अल्कली मेटल आहे आणि याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, पण ते फ्री इलेक्ट्रॉन स्वतःहून बाहेर येत नाही. मग वरतून आलाय फोटॉन, फोटॉनची एनर्जी त्याने घेतली आणि इथून इलेक्ट्रॉन बाहेर पडला. म्हणून आता याला फक्त एकटा इलेक्ट्रॉन नाही म्हटलं, याला फोटो इलेक्ट्रॉन म्हटलं. आणि हा इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतो. हा आता जो बाहेर पडणार आहे फोटॉन न्यूट्रल आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहे, आणि फोटो इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज. बघा प्रश्न समजून घ्या. वरतून येणारा फोटॉन न्यूट्रल, वरतून बरं का, वरतून म्हणजे लाईट मधनं. हा ह्या मेटल सरफेस मधून मेटल सरफेस कडे स्वतःकडे असणारे इनसाइड मेटल, तिथं असेल तुमचा इलेक्ट्रॉन. आणि मेटलच्या बाहेर जो पडतोय, बाहेर आउटसाइड जो बाहेर पडणार आहे, आता त्याला म्हणतो आपण फोटो आणि इलेक्ट्रॉनचं कॉम्बिनेशन म्हणून फोटो इलेक्ट्रॉन. मग हा निगेटिव्हली चार्ज, मग तो निगेटिव्हली चार्ज तिथून रिपेल होईल आणि पॉझिटिव्हली चार्जकडे अट्रॅक्ट होईल, आणि मग इथून इलेक्ट्रॉनचा फ्लो सुरू होतो. आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो सुरू झाला की त्याला म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनचा फ्लो जो सुरू होतोय त्याला म्हणतो आपण फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग हा निगेटिव्ह बॅटरी, हा इकडनं असा 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 ह्या खालच्या कम्युटेटर की इकडनं असा असा, म्हणजे हे असं सर्किट कम्प्लीट होतं आपलं. ठीक आहे, दिसतंय सर्वांना? चेंजेस नाही करत मी या डायग्राममध्ये, पण मग वर्किंग. तर आता बघा बॅटरीचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह, आणि कम्युटेटर कीमुळे तिथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह दिसला का? UV लाईट दिसला का? परत एकदा दाखवतो. तेव्हा दिवाळी आलेली आहे, दिसतंय का सर्वांना समोर? Consider a monochromatic source of light, yes, with energy HF is greater than threshold work function. तर बघा दाखवतोय, पडला का लाईट फॉल झाला की लगेच तिथनं इलेक्ट्रॉनचा फ्लो सुरू, टिकचिक 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 टिकचिक. इलेक्ट्रॉन्स आले तिकडनं इकडे आले. ड्यू टू दिस इलेक्ट्रिक फील्ड will be generated and induced current is produced. बघा फोटोन, करंट देखो कैसे जा रहा है भाई, उसको बोलते हैं फोटो इलेक्ट्रिक करंट. करंट which flows in external closed circuit due to flow of photoelectron is that circuit is called as photoelectric current. आणि photoelectric current IP will be measured by micro ammeter and potential difference by voltmeter. बरं, आता व्हेरिएशन जे आहेत ना ते आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ बच्चा पार्टी लोक. इंटरेस्टिंग आहे. बघा, वी विल स्टडी व्हेरिएशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक करंट म्हणजे IP विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. आणि एवढ्या 4 ग्राफवर आहे ना हा चॅप्टर संपणार आहे, एवढ्या 4. तर जर जमलं ना तर आपण म्हणजे इन केस मला पॉसिबल असेल तर संध्याकाळी पण एक सेशन मारू आपण याचं. तर तुम्ही आहात, घरीच आहात आज, तसंही काही काम करत नाही मोबाईलवर टाइमपास करण्यापेक्षा, मला पॉसिबल असेल तर मग मी संध्याकाळी पण एक सेशन घेतो. कारण हा चॅप्टर आहे ना आता पूर्ण ह्या ग्राफवर आहे. तुम्हाला ग्राफही दाखवतो, एवढे इंटरेस्टिंग ग्राफ आहेत ना. आणि 4 स्लाईडमध्ये हे ग्राफ संपून जाणार आहेत, 4च स्लाईड. आता थांबा, वेळ असेल तर आता त्यांनी स्लाईड्स इथं दाखवल्या जास्त, पण मी ग्राफ दाखवतो पुढचे. तर ते एक्सप्लेनेशन जास्त आहे, मला हे ग्राफ दाखवायचं आहे फक्त. इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट कसा असतो ते, कंक्लुजन लगेच त्याचं. त्यानंतर इंटेन्सिटी, इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट, हां. आणि त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, हां. त्यानंतर ड्युअल नेचर, नाही ते नाही, मिनिमम पोटेन्शियल, हां ठीक आहे. मग हे आपल्याला, मला असं वाटते, मला वाटलं होतं 1.5 तासात मी संपवेल, पण ते 1.5 तासात तर काही संपलं नाही. पण आपण नक्की 1 तास संध्याकाळी आणखी एक लागेल तर मी त्याच्यात ते घेईल. तर आईन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन जे होतं ते मगाशी मी तुम्हाला दाखवलं की आता ते मला इक्वेशन दाखवायचं आहे तुम्हाला. मेटल प्लेट काय असते, मेटल प्लेटमध्ये काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स, त्यानंतर लाईट ऑफ एनर्जी इकडनं फॉल झाली, E=HF, ते इलेक्ट्रॉन्स एनर्जाइज झाले आणि त्याच्यानंतर ते बाहेर पडले. ठीक आहे, सो त्यांना आपण म्हटलं होतं फोटो इलेक्ट्रॉन्स.
सिंपल टेक्निक. आता त्याने परत तेच केलं, पण फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मला दाखवायचं आहे तुम्हाला. तर ते हाफ mv² वगैरे कुठून आलं काय मी हे पुढच्या सेशनमध्ये सांगेल मग तुम्हाला. ठीक आहे. सो जास्त आता पार्ट राहिलेला नाही आहे, थोडाच पार्ट राहिला आहे बच्चा पार्टी. सो प्लीज कोऑपरेट. आपण संध्याकाळी वाटल्यास 1 तास घेऊ, कारण आता केमिस्ट्रीचं सेशन आहे आणि त्यानंतर तुम्ही ब्रेक घ्या, लंच ब्रेक वगैरे करा. वाटल्यास आपण 4-1 वाजता सेशन शेड्यूल करू. कारण हे बघा, तुम्हाला इथं जर PPT दिसत असतील, स्लाईड दिसत असतील समोर, तर हार्डली एकच मिनिट, तर हार्डली हा पोटेन्शियल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्यानंतर पोटेन्शियलचा आणि वेव्ह नेचरचा, त्यानंतर डायरेक्ट सिनॉप्सिस आहे. म्हणजे 2 पार्ट आपण खतम केलेत. एकच पोटेन्शियलचा पार्ट तेवढा आपला राहिला आहे फक्त, आणि ते पण छोटं आहे आणि वेव्ह नेचर पण छोटं आहे. सो 1 तास मला लागेल. सो आपला तो एक चॅप्टर मग पूर्ण होऊन जाईल मॉडर्न फिजिक्सचा. ओके. आणि डोंट वरी, ह्याचं रेकॉर्डिंग पण आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळणार आहे. आणि पण प्रामाणिकपणे तुम्हाला ते रेकॉर्डिंगही बघावं लागेल सायमल्टेनियसली. ठीक आहे. मग एक 5 मिनटं ब्रेक घ्या. 11:10 मॅडमला मग मी सुरू करायला लावतो. हां चालेल, थांबूयात. व्हिडिओ सर. हा व्हिडिओ प्ले करायचा का आपला? थांबा, आपलं चॅनल कुठे आहे आपलं? ह्या चॅनलवर पण 500 सबस्क्रायबर्स करा रे. 149 सबस्क्रायबर्स आहे. अजून कुणी सबस्क्राईब नाही केलं. मी थांबा, आता मी काय करतो, आता रिव्ह्यूची यादी झाली आहे, आता सबस्क्रिप्शनची यादी घेतो. ठीक आहे. डीकेलेच मतलबी हो जा जरा, मतलबी दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. मतलबी हो जा जरा, मतलबी दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. मतलब कुणी प्रणव सरोदेने केला ना व्हिडिओ तयार? कुणी केला? मी पण होतो. हा का? छान झालाय व्हिडिओ. मला काय दाखवायचं होतं तुम्हाला? व्ह्यूज किती झाले ते पाहायचे आहेत मला. काहीतरी मी काल ज्यावेळेस बघितलं ना, तर समथिंग 1500 समथिंग व्ह्यूज होते. एवढे व्ह्यूज कसं काय झाले मला नाही माहिती त्याला. शॉर्ट्स 1.4K व्ह्यूज दिसत आहेत मला, 1400 व्ह्यूज दिसत आहेत. बरं ठीक आहे. सो चलो बच्चा पार्टी, ब्रेक घ्या 5 मिनटं आणि आपण तेवढा जो पार्ट राहिलेला आहे तो आज खतम करू. आजचा दिवस आहे. हे बघा, प्रत्येक दिवस कंटाळा येणारच आहे. कुठला दिवस असं वाटतं आपल्याला की अरे नाही चल यार उद्या बघू, आज थोडा कंटाळा आला, आज वातावरणच फ्रेश नाही आहे. पण तुम्हाला तेच सांगतो की आळस करणे हा आपला गुणधर्म आहे, आपल्या मेंदूचाच गुणधर्म आहे. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात त्याला, किंवा प्रोक्रॅस्टिनेट करणे. तर तुम्ही ना जोपर्यंत स्वतःला डेडलाईन देणार नाही, आता आजचा दिवस आहे, मी डेडलाईन देतो. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या ह्युमन ब्रेनला डेडलाईन देणार ना, की आज 22 तारीख आहे, 30 तारखेपर्यंत मला एवढे चॅप्टर करायचे, हे तुम्ही समोर फळ्यावर लिहून ठेवा. तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं लिहून ठेवा. तर ज्यावेळेस तुम्ही ते डेडलाईन देताल ना स्वतःला, तरच तुमचा ह्युमन ब्रेन त्याला त्या रिलेटेड ॲक्शन्स घ्यायला सुरुवात करतो. पण जर तुम्ही म्हटले ना अरे लय दिवस आहे, अजून लय टाईम आहे, तर जेवढं तुम्ही जास्त म्हणजे लिमिट नाही देत स्वतःला, म्हणजे तारीख सांगत नाही, जोपर्यंत डेडलाईन सांगत नाही ना, तर त्यावेळेस ते वर्क आहे ना एक्सपांड होत असतं आणि वाढत जात असतं, ते संपतच नाही कधी. सो त्याच्यामुळे कंटाळा न करता सेशन्स अटेंड करा. लाईव्ह ऑनलाईनचाही फरक आहेच आहे. आणि मला नाही वाटत की तुम्हाला असं वाटलं असेल की आपण ऑनलाईनमध्ये शिकतोय म्हणून. नक्कीच, कारण तेवढा फील मी देत असतो. मला माहिती आहे, मला जे ऑनलाईनच्याही कमेंट्स मिळत असतात विद्यार्थ्यांच्या, की सर कधी असं वाटतच नाही की आम्ही ते ऑनलाईन पद्धतीने शिकतोय म्हणून. सो ते प्रॉमिस मी देऊ शकतो. सो त्याच्यामुळे स्टे ट्यून. आपण आपला दिवस जो आहे आजचा तो कारणी लावू चांगल्या कामासाठी. कारण फक्त मोबाईल पाहायचा आहे त्याच्यासाठी कारणं लावायचं याला काही अर्थ नाही. कारण आजही पावसाचं वातावरण सांगितलं आहे दिवसभर, आणि जर इन केस तुम्हाला नाही संध्याकाळी येता आलं, तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर आधी फोन करून या,
कारण पाऊस जर वगैरे जास्त असेल तर उगाच तुमचे हाल करून घेऊ नका. सी आपला उद्देश काय आहे की आमच्या सेशनच्या माध्यमातून आपलं शैक्षणिक नुकसान नको व्हायला, ते घडतंय, आपण ते पूर्ण करतोय. ठीक आहे, पावसा पाण्याचं काळजी घ्या फक्त, दुसरं काय नाही. हां, आणि पाऊस थोडा पडत असतं तर काय नाही, रिमझिम असेल तर, पण हे खूप पाऊस आहे, पाणी पण खूप साचतंय रोडवर, खड्डे खूप पडलेले आहेत. सो काळजी घ्या फक्त. हां चालेल, थांबूयात मग. मॅम येतील, मॅम सेशन घेतील, त्यांना मी सेशन ग्रुपवर मेसेज टाकायला लावेल. हां चल, ओके, बाय बाय, सी यू.